का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ। भारत माता की जय। थैंक यू। और सही दिल से एक बार फिर मैं आपका स्वागत करता हूँ कि तारापूर क्रिकेट फील्ड में आप आए, आपकी शोभा बढ़ाई, आप बैठिए और थोडी मॅच काढायची. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे एक मोठा सामना तुम्हाला बघायला मिळतो. ग्रँड फिनाले. एका साईडला अविकेतन फायटर तारापूर आणि एका साईडला रेड शेप इंडियन्स हा संघ तुम्हाला बघायला मिळतो. चला स्टेजच्या इथून बाहेर व्हा, आम्हाला दिसत नाहीये कृपया. चला आपण जातो इथं मैदानाच्या आतमध्ये सामना बघतो. फायनल सामना निश्चितच आपण बघितलं. रमणभाई पारकर माजी वनमंत्री, गुजरात 7 वेळा राहिलेले आमदार. बर्वेशजी थोडंसं सर्वांना बाहेर घ्या. इथून सर्व प्लीज प्लीज हे कोणी करा प्लीज. फक्त एक तास आम्हाला सहकार्य करा. चला बघूया सलामी जोडी तुम्हाला बघायला मिळेल. एका साईडला किरण जाधव आणि एका साईडला यतीन जाधव आपण बघत आहात. बाउंड्रीच्या बाहेर प्रत्येकाने बसा. हा त्या पडद्याच्या मागे बसा. प्रत्येकाने बाहेरून कॅच पकडा. समोर समोर आहेत बघा. एक मिनिट थांबा. विक्रांत नाईक पाठीमागे. यस इथे देखील मध्ये त्यांना बाहेर काढा. पाठीमागे बघा. पडद्याच्या मागे जा ना प्लीज. मध्ये का बसलेत? हा घराच्या बाजूला बसे बघा. मध्ये बाहेर बसा ना. गिरीश प्लीज. हा प्रत्येकाने बाहेर बसा. 2 बसलेत बघा. धीरू आणि वीरू आपण बाहेर निघा. चला सामना सुरू होते. यस पहिला षटक घेऊन जातो केतन नावाचा. समोरची गर्दी कमी, स्कोरला दिसत नाही. आमच्या कॅमेरामॅनला पण दिसत नाहीये. फायनल मॅच प्लीज. पहिला चेंडू जोरदार टाळ्या झाला पाहिजे. पहिला चेंडू टाकला जातो TCPL चा. ओ पहिला चेंडू पडला ऑफ्टनच्या खूपच बाहेर. निधाव चेंडू. काय प्रेक्षक बघायला मिळतात. टाळ्यांचा कडकडाट बघायला मिळतोय. न भूतो न भविष्य सुरुवात तुम्हाला बघायला मिळते. आणि निश्चित रमन भाई आपने जो कहा कि क्रिकेट एक ऐसा खेल है जो हिंदुस्तान के इंसान को तंदुरुस्त रखता है. और बिल्कुल तारापुर के खिलाड़ी इसीलिए तो माहौल में जमा जाता है कि हर एकता के साथ जुड़ने का काम आपने यहाँ पे किया है. एकदा पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. मोठा चेंडू फसलाय. चेंडूच्या पाठीमागे झेल जातो का आणि किरण धन्यवाद विजय. धन्यवाद. चला आमचे निलेश ओझरे साहेब आहेत. शैलेश ओझरे साहेब आहेत. त्यांचे हे परम मित्र आहेत. वडीलधारी बंधू म्हणून त्याला मानलं जाते. हे आम्हाला तुम्हाला बघायला मिळतात. रमणभाई पारकर. बॉम्ब मैदानाच्या आतमध्ये फोडू नका. कृपया नोंद घ्या. दीपकजी एक स्वागताचा कार्यक्रम करतो मध्येच. मी सौ शीला चंपानेकर यांचा सत्कार करायला सांगतो तन्विकिनी मॅडमना. करण दवणे बॉम्ब बघा तुम्ही तिकडे. चेतन दवणे यांच्याकडे कॅप दिली गेली. किरणचं विकेट काढलं गेलं. अमित दवणे यांच्याकडनं. आणि केतन दवणे याला हॅट्रिक इथे 1000 रुपये कोणाकडनं? कैलास दवणे यांच्याकडनं. तन्मय नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. 2 चेंडू डॉट गेले. 3 चेंडू डॉट गेले. पहिला गडी डॉट मग विकेट. लहान मुलांनी पडदा बघा. आयोजकांनी तिकडे जा. पडदा खाली ठेवा. फटाके पाठीमागे फोडा. फटाके फोडा पण मैदानाच्या बाहेर फोडा. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. केतन. ओहो हो पुन्हा चेंडू हवेमध्ये गेला. यष्टी रक्षक स्वतः जातोय. वाटत काय झेल पकडला गेलाय. धन्यवाद. अतिशय सुंदर असं षटक हाताळलं जातं. जी परिस्थिती पहिल्या सामन्यात त्यांची झाली होती तीच परिस्थिती पुनश्च बघायला मिळते. निश्चितच मी श्री बघा फटाके मध्ये का फोडतात बघा. हे किती खराब चित्र दिसते बघा. श्याम करवीर झोपड्या संतोष पाटील यांना विनंती करतो त्याने श्याम करवीर यांचं
चला ग्राउंडच्या बाहेर जा. जर तुम्ही असं काम करत असाल बघू नका. नानू बघा, फटाके मैदान सोडू नका. यूट्यूब लाईव्ह बघायला मिळते बघा. महाराष्ट्राच्या पलीकडे, देशाच्या पलीकडून तुम्हाला कॉमेंट्स आला. माझा यूट्यूब खोला आणि कॉमेंट्स बघा, कुठून कुठून कॉमेंट्स या स्पर्धेला. बघा, आपल्या गावाची इज्जत आपल्या हातामध्ये, तसं काम करू नका. खूप मोठी मॅच बघायला मिळते. आज खरोखरच आमचे पाहुणे बोईसरून निघाले होते, पण माझी सरपंच आहेत जे आता वेगणीचे, त्यांनी हे प्रमुख पाहुणे माझी वनमंत्री आणि 7 वेळा आमदार रमणभाई यांनी आम्हाला 3000 रुपये विजेत्याला आणि उपविजेत्याला 2000 रुपये दिलेत. खरोखरच प्रत्येक हॅट्रिक आणि षटकार आणि चौकाराला देखील उमेश देवण यांच्याकडे 1000 रुपयाचं पारितोषिक. 6 आणि 4 इथे बाकी चेंडू टटवलाय, लॉंग ऑफच्या रिझनला जातोय, हा असतो फलंदाज. इथे बाकी ॲब्सोल्युटली गुड फील्ड. माझी जिल्हा परिषद सदस्य शुभांगी कुटे मॅडम, आपण मंचावरती या. माझी जिल्हा परिषद सदस्य शुभांगी कुटे मॅडम, आपण या. हलक्या बॅटने खेळून काढलाय. गुड बॉलिंग, काय सुंदर पहिलं षटक हाताळलं जात आहे. केतन नावाचा गोलंदाज एकच धाव दिला या षटकाराने. बघता बघता 2 गडी बाद केले. संपूर्ण स्पर्धेमध्ये अफलातून गोलंदाजी टाकण्याचं काम केलं. पूरी मैच की अगर बात करें, डीजे थोड़ा थांबा, पूरी मैच की बात करें तो इस गेंदबाजों ने काफी बड़ी गेंदबाजी की है. नफीतुली गेंदबाजी, 3 रन 7 रन 5 रन और जो सुपर ओवर में करते हैं, जो कि अपन कहते हैं पावर प्ले, सिर्फ 2 खिलाड़ी बाहर रहते हैं और बेहतरीन गेंदबाजी. जिस तरफ से बात करेंगे, कुछ गेंदबाज का नाम रहेगा तो अगले दौर में इनका भी नाम लिया जाएगा. माजी सदस्य आहेत जिल्हा परिषद कुटे मॅडम या. मी श्री राजेश कुटे यांना विनंती करतो की त्यांनी श्री अरुण बाणे यांचा सन्मान करावा. यतीन जाधव, तुम्ही 6 मारलं तर शुभांगी कुटे मॅडमकडून प्रत्येक षटकारासाठी तुम्हाला 1000 रुपये पाहिजे. मॅन ऑफ द मॅच साठी आम्हाला करिता रोख बक्षीस पंकज राऊत यांनी दिलाय. लोकमत पत्रकार बेस्ट बॅट्समन दिला गेलाय. नंतर पुन्हा पंकज राऊत लोकमत पत्रकाराकडनं बेस्ट बॉलर्ससाठी देखील बक्षीस दिला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काय बक्षिसाचा वर्षाव होतोय इकडे. पहिलं षटक काय हाताळा. आता बघा स्वतः कर्णधार जातो गोलंदाजी करण्यासाठी. जयेश नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. याच खेळाडूने 5 चेंडूत 5 षटकार मारण्याचा महाकाय विक्रम केलाय. भावेश नावाचा कोण विक्रम तो विसरू शकतो. सकाळच्या सत्रामध्ये 5 चेंडूत 5 षटकार, 18 चेंडू 49 धावा असताना सामना विजय मिळवून दिलाय. पुनश्च बघायला मिळतो आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओ, इथे बाकी चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर येतो. गुड बोल्ड, चांगली गोलंदाजी. आणि तिथं सांगायला आनंद होईल की आपले आलेले पाहुणे मंडळी रमणभाई यांची जी पारकर यांची टुर्नामेंट असते, 400 टीम सहभागी होतात. बघा, देशातली सर्वात मोठी टुर्नामेंट त्यांच्याकडे बघायला मिळते. ओ, गुड बॉलिंग, रायझिंग डिलिव्हरी दिली टाकली जाते ना. मोठी टुर्नामेंट असते, नो डाऊट. त्यांची 400 टीम त्यांचा भाग घेतात तिकडे. शैरेश ओझरे आणि प्रवीण लहांगे. जतीन नावने 3 षटकार मारले तर 1000 रुपये तुम्हाला बघायला मिळतात. जतीन जाधव यांनी मारला तर, आणि कैलास जोड यांच्याकडे दिलाय. ओ, लेफ्टच्या बाहेरचा चेंडू. अवांतर धावांची धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होते ती 2 धावा. अतिशय मोठी रंगतदार ग्रँड फिनाले. आपण पहिली TCPL पहिली टूर्नामेंट है इस प्रतियोगिता की. 7 सालों की परिभ्रमण की थी बातचीत की, उसके बाद आज ये सुगंध हमें मिला जो कि हम लोग का अवसर पे यहाँ पे फाइनल खेलते हुए. बैकफुटला गेला है, चेंडूला कट केला है. थर्डमॅन के यहाँ जाते थोड़ी सी फ्लम्बिंग यहाँ पे और गेंद रुक दी तो गेंद आसानी से 1 रन बनता. क्या नफीतुली गेंदबाजी करते हुए. पावर प्ले में रन नहीं बन रहे, बिल्कुल पकड़ के रखा है, जो कि बेहतरीन टीम मानी जाती है. प्रत्येक षटकारासाठी कैलास जोड़े 3 षटकार 1000 रुपये. ओ, बड़ा शॉट खेलना चाहते थे. गेंद स्कोर के रीजन में यशनो का कॉलिंग और यहाँ पे आसानी के साथ 1 रन पूरा करते हुए. तो इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता लेग बाइस के रूप में 4 रन. बहुत ही बड़ी पायदान पे यहाँ पे क्रिकेट शौकीन देखते हुए खचाखच भरा हुआ स्टेडियम, ज्याला म्हटलं बाटे की मुंगीला जागा मिळणार, त्यांना मनात घराघरात बसलेले प्रेक्षक तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा चेंडू. ओहो, चांगला ट्रॅव्हल केलाय. सरळ चेंडू जातो मिड विकेटच्या रिझनला. एकच धाव बघायला. काय पॉवर प्ले हाताळलाय. पहिलं हाताळल्या केतन नावाच्या गोलंदाजाने एकच धाव दिलाय. आणि आता पण जयेश नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. 4 धावा झाल्यात. टोटल धावसंख्या होते 4-5. पहिल्या षटकात 2 आल्यात, 1 आणि आता दिल्यात 4. पुन्हा एकदा आपल्या षटकाला राऊंड विकेट मारा.
बॅटची एज घेऊन चेंडू जातो फाईन लेगच्या रिझनला. इथे बाकी षटक सोडवते. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. काय सुंदर रेड शेपचे पाटील संतोष पाटील काय खुश होत असतील. यही मेरे जलवे है, यही मेरे हीरो है और ये ट्रॉफी मेरे घर में जाएंगी तो इससे और क्या चाहिए. कारण पहिली स्पर्धा जिंकणे हे एक वेगळा आनंद बघायला मिळतो. महिला वर्गाचा मनापासून प्रतिसाद. रमन भाई मैं जो कहूँगा ना कि यहाँ पे लेडीज इतने पहले दिन से है, निश्चित त्यांचं कौतुक करायला पाहिजे. खऱ्या अर्थात जाता जाता आम्हाला पहिलं पारितोषिक 3000 रुपये, दुसरं 2000 दिलं. माझी वनमंत्री म्हणून त्यांना पण पाहिलंय. मी विनंती करतो संतोष पाटील यांना की त्यांनी आपल्या गावातले पत्रकार रियाज मुल्ला यांचा सन्मान करावा. चला आपण बघत आता पुन्हा एकदा केतन नावाचा गोलंदाज बघा. 2 षटक पॉवर प्लेची संपल्याने फरकात धावसंख्या आहे ती 5. पहिली अशी मॅच बघायला मिळते. हॅट्रिक साठी पारितोषिक लावलं आहे 1000 रुपयाचं कैलास दोन यांच्याकडनं. एक आपलं परम मित्र म्हणून ज्यांनी पाहिलंय. केतनने विकेट घेतली तर प्रत्येक आपल्याकडनं कॅप देण्यात येईल. काय बक्षीस वर्षा होत्या स्पर्धेमध्ये. गुड बॉलिंग केतन. 2 षटकात फक्त 5 धावाचे पॉवर प्ले सर्वाधिक कमी धावाची मॅच बघायला मिळते. कैलासने चेंडू टटवला आहे. सरळ चेंडू जातो स्ट्रेट डिझनला. 1 धाव बघायला मिळते आणि इथे खराब षटक चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. धन्यवाद डीजे. 10 लाखाच्या मॅचला जेवढा प्रतिसाद दिला नाही तेवढा आमच्या पहिल्या TCP ला जोरदार टाळ्या हा आमच्या आयोजकासाठी असायला पाहिजे, ज्यांनी संपूर्ण गावाला एकत्र आणलं आणि सुवर्ण दिवस असं लिहिलं गेलं. मैंने कहा था एक बार लगता है तो बार बार लगाते हैं. यहाँ पर विकेट का पतन. हर्ष नावाच्या फलंदाजाने अफलातून झेल घेतलाय. काय गोलंदाजी तुम्हाला केतनकडनं बघायला मिळेल. पहिल्या 5 गोलंदाजामध्ये केतनचं नाव घेतलं जातं आणि पॉवर प्लेचीच गोलंदाजी करतोय. अमित दवणेकडनं पुन्हा एकदा कॅप. 400 रुपये बक्षीस हे तुम्हाला कैलास 600 दिलेत तुम्ही. कैलास दवणेकडनं 600 रुपयाचं बक्षीस आला. हे लिहून ठेवा बाजूला. कैलास दवणे आपण लक्षात ठेवा. त्या पेन द्या. मी विनंती करतो शुभांगी कुटे मॅडम जिल्हा सदस्य त्यांनी पुढे यावं. त्यांचा सन्मान केला जातो तन्वी किडी मॅडमचे हस्ते. चला 600 रुपयाचं बक्षीस केतनचं इकडे. कॅप गुड बॉलिंग केलंय. एका साईडला आपण रेड शेप आणि एका साईडला आपण बघत आहात तो म्हणजे बघतोय. पण इथे बाकी एक विसरून चालणार नाही की बुडत्याला तळाचा आधार असतो तशा प्रकारे तळाचा आधार देणारे तळाला फलंदाज खूप या मॅच मध्ये बघायला मिळतात. शेवटपर्यंत फलंदाजी असणारा संघ कोणता तुम्हाला बघायला मिळेल तो अवि केतन फायटर संत रोहिदास नगर लालदरवाजा बघायला मिळतो. आणि एका साईडला संघ तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे रेड शेप, ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये 200 रुपयाचं कुपन दिलंय, फूड कुपन. त्याचं मनापासून कौतुक. पुन्हा केतन ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग. हलक्यापणे खेळून काढला. सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळतो. चेंडू जातो तो म्हणजे निश्चितच स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे बाकी फाईन लेगचा खेळाडू फील्ड करेपर्यंत धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 10 धावा. काय स्पर्धा रंगली जाते. काय उत्कृष्ट गोलंदाजी केतनचं मनापासून. प्रत्येक षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. पहिलं नेहमी प्रत्येक पॉवरला हॅट्रिकला 1000 रुपये दिले आहेत केतनकडनं. आता एका विकेट साठी 1000 रुपये ठेवलाय कैलास यांनी केतनसाठी. काय स्पर्धा वाढलाय का मानांकन. पुढे सरसावला चेंडू टटवलाय. सरळ चेंडू पाहायला मिळतो का ढिमेवर. उत्कृष्ट क्षेत्र बघायला मिळालं. 1 धाव बघायला मिळते. पुन्हा एकदा लॉंगच्या रिझनला धावसंख्या होते ती 11 धावा. काय सुंदर मॅच बघायला मिळते. 10 लाखाच्या प्रेक्षकपेक्षा IPL ला कधी एखाद्या मॅचला एवढे प्रेक्षक नसतील. एवढं पहिली तारापूर प्रीमियर लीग TCPL मध्ये आपल्याला पाहायला जात आहे. भरभरून मनापासून प्रत्येकाचं कौतुक. गार्गी डीजेचं साही मनोरंजन बँजो पाटील तुम्हाला मनापासून कौतुक. ओ काय कव्हर पद्धतीने खेळून काढला हलक्या हाताने. बघा आता त्याला माहिती आहे की रणांगणावर जिंकायचं असेल तर हळूवार चालायचं आणि जेव्हा आम्हाला दुश्मन समोर दिसतात तेव्हा कसं टार्गेट करायचं तशा पद्धतीचं खेळावं लागेल. आणि ह्या खेळाडूकडे क्षमता आहे. मोठमोठ्या मैदानात त्यांनी गाजवलीत. कुणाल नावाचा खेळाडू आपण कालच्या दिवसात बघितलं जेव्हा मैदानावर असं कशा पद्धतीने करतोय. आता बाकी भागीदारी करावी लागेल. विकेटवर तुम्हाला थांबावं लागेल कारण विकेटची पडझड झालाय तिथे कुठे थांबावं लागेल. पुनश्च गोलंदाजी केतन यतीन नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. एक अनुभवी फलंदाज. ओ हो इथे बाकी गडी बाद होतोय. 1000 रुपयाचं बक्षीस पुन्हा तुम्हाला दिलं जात आहे. काय सुंदर गोलंदाज.
प्रेक्षकाने कोणीही कॅच घेतलं तर 200 रुपयाचं बक्षीस मोतीलालकडनं आणि आमचा गॉगल हा तुमच्यासमोर पाटील चष्मालाकडे परमान आहे. आता कॅश प्राइस दिलाय आणि पुन्हा 1000 रुपये मला कैलास देऊन दिलाय. पुन्हा जर विकेट घेतला पण केतनसाठी जोरदार टाळ्या. 1600 रुपयाचं बक्षीस कैलास कडनं आमच्याकडे आलेले आहेत. काय मॅच बघायला मिळते. काय चला आपण दादा थोडे बाजूला हा ना, थोडं आमच्या स्कोरला दिसून द्या काय होतं ते. आम्हाला ते कॅच घ्यायला दिसत नाही. तुम्ही ब्लँक राहत आम्हाला वाटतं चेंडू बाहेर गेलात. आता बाकी नवीन गोलंदाज बघायला मिळतो कौस्तुभ. या गोलंदाजाने छाप सोडला या स्पर्धेमध्ये. डावखुरा गोलंदाज बघायला मिळतो. राजेश कुट्टे यांच्याकडनं हरपेक विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलंय. कुट्टे साहेबांनी खातं उघडलं कौस्तुभसाठी. अजून वहिनी साहेबांचं जिल्हा परिषद कडून उघडायचं आहे. पहिला आपल्या षटकाला पुढचा चेंडू. काय टोलवलाय बघता बघता गगन चुंबनासारखं चुंबन करत गेलाय. 6 धावा. काय अंगाई गीताची आठवण झाली हो. बाळ रडला की दूध पाजतात पण फलंदाज दुसरा की षटकार मारतात. काय बघायला मिळते. कुठे कधी काय होईल माणसाची संकल्पना सांगता येत नाही. आणि म्हणूनच तर क्रिकेट हा साहेबांचा खेळ का म्हटला, जेंटलमॅन का म्हटला क्रिकेट खेळायला. इंग्रजांचं राज्य होतं, इंग्रज सोडून गेला, तो खेळ आपण पुढे नेला आणि बघता बघता भारताने वर्चस्व गाजवलं. म्हणून त्या खेळाला साहेबांचा खेळ म्हटलं जातंय. जाऊया मैदानाच्या वर पुनश्च एकदा ज्या फलंदाजाकडनं मोठी अपेक्षा बाळगली जाते भल्या भल्या नाचवणारा. ह्या बॉलला जर विकेट घेतला तर मोतीलालकडनं 500 रुपयाचं तोल दिलाय. काय तोलमोलक बोल असं तोललं जात आहे. हो निश्चितच 500ची नोट बाहेर येत असं वाटले असताना थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. ओके षटकारावर लावा. राईट चालेल. चला इथे बघूया धावसंख्या होती ती 1-2-1 ने वाढून 19 धावा. चौथं षटक मार्गस्थ अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतलं. कर्णधाराचा निर्णय खरोखरच मान्य करताना आपल्याला केतन नावाच्या गोलंदाज दाखवलाय. आणि हा कौस्तुभ नावाचा गोलंदाज जो आम्हाला बघायला मिळतो. निश्चितच यंगस्टर तुम्हाला बघायला मिळाले. एका साईडला कौस्तुभ. चला पुन्हा एकदा पाहायला मिळतो हा गोलंदाज कौस्तुभ. डावखुरा गोलंदाज. खूप चांगला गोलंदाज या स्पर्धेमध्ये आतापर्यंत त्या गोलंदाजीने टाकलाय. ओ रिव्हर्स स्वीप खेळायचं होत आहे सरळ. ओ हो 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 धावबाचा चान्स आणि इकडे गडी बाद. थोडीशी फ्लंबंग झाली. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर समोरच्या फलंदाजाचं लक्ष नव्हतं आणि मोठा फलंदाज धावबाद होतोय ज्याच्याकडनं धावाची आतषबाजी होत होती. मी विनंती करतो संतोष पाटील यांना त्यांनी श्री अल्लाबक्ष सोपारकर यांचं स्वागत करावं. तसेच श्री शब्बीर दमणवाला संतोष सत्कार करतील. शब्बीर दमणवाला. चला निश्चितच आमच्या 3 दिवसाच्या स्पर्धेमध्ये कोणाचं चुकून जर स्वागत राहिलं असेल तर आम्हाला क्षमा करा. कारण एवढ्या मोठ्या धावपळीच्या याच्यात विसरतोय. आणि आवर्जून सांगा किंवा नसेल तर दुसऱ्यांना सांगा ते आम्हाला येऊन सांगतील. तर निश्चितच कोणाचं स्वागत राहिलं तर राग मानू नका. त्याच्यासाठी मोठा इश्यू करू नका. आणि झाली चूक तर आम्ही समक्ष माफी मागत आहोत. आता बाकी नवीन फलंदाज तुम्हाला दिनेश मुठप बंटी बघायला मिळतो. अशाच वेळेस त्याने फलंदाजी केली होती पहिल्या सामन्यात. पुन्हा कौस्तुभ चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतो. इथे बाकी धावसंख्या 1 निवडची धावसंख्या होती ती 20 धाव फरकावर लागतात. आपण बघितलं की निश्चितच तुम्हाला केतनचे 1000 रुपये आमच्याकडे जमा आहेत. 1600 रुपये जमा आहेत. बंटीने 3 षटकार जो मारले तर मनोज राऊतकडनं 500 रुपयाचं बक्षीस आहे. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळताना तुम्हाला बघायला कौस्तुभ नावाचा पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. आहा चेंडू टटवलाय. चेंडूच्या पाठीमागे खेळू आहे का पायाच्या आणि दरम्यान नाही. रिकाम्या जागेतून निघून जातोय. ॲब्सोल्युटली गुड बॅटिंग.
धन्यवाद विजय. पंकज तामोरे यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस जाईल. त्याला बर्वेश कुठे यांच्याकडनं. दीपक भाऊ, मी विनंती करतो आता बोला मार्कंडे यांना मंचावरती पुढे यावं, त्यांचा सत्कार करतील श्री राजेश कुटे. चला 3 सिक्स मारले तर बर्वेश कुटे यांच्याकडे 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. काय बक्षिसाचा वर्षाव बघायला मिळतोय. सर्वात मोठी स्पर्धा आजपर्यंत पालघर तालुक्यात कोणती प्रीमियर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात अशी गावाची प्रीमियर झाली नसेल अशी होताना आज तुम्हाला बघायला मिळते. काय मानांकन दिलं गेलं. जो जो येतो तोंडात बोट घालतो क्या नजारा आहे असं म्हटलं जात आहे. बॅटची एज घेऊन गेलाय. चेंडू जातोय इथे. बाकी कव्हरच्या रिझनला शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षण करत एक धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाने धावसंख्या पोहोचते ती 25 धावा. काय क्लास दर्जेदार गोलंदाजी केतनकडनं बघायला मिळाली. त्यानंतर बाकी गोलंदाजी केली ती तुम्हाला जयेशकडनं बघायला मिळाली. आणि आता बाकी कस्तूर नावाचं नवोदित सितारा यंग जनरेशन यंग न्यू टॅलेंट तुम्हाला बघायला मिळते. षटकं झाली 4 आणि फलका धावसंख्या झाली 25. अजून 3 षटकं आहेत. या 3 षटकात धावा किती होत आहेत. दीपक भाऊ, मी विनंती करतो श्री संतोष पाडे यांना त्यांनी गावातले आपले ज्येष्ठ वकील कौशिक बर्वे यांचा सन्मान करावा. उदयनमुख वकील. चला निश्चितच आपण दर्जेदार स्पर्धा बघत आहात. ग्रँड फिनाले. काय दर्जेदार स्पर्धा तुम्हाला बघायला यूट्यूबच्या माध्यमातून विश नेटवर्क. आपण या सोनू पंकज तामोरे आणि मनोज राऊत यांच्याकडनं 3 षटकार मारले. बंटीने तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि विश नेटवर्क यांच्याकडून 3 षटकार अतुल जाधवने मारले तर 500 रुपये आहेत. आणि आमच्या महिलांना एक विनंती आहे की आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर विशू नेटवर्क सबस्क्राईब करा. तुम्हाला जेव्हा जेव्हा कॅमेरा लागेल हा विशू नेटवर्क लागेल तेव्हा तुम्हाला निश्चितच खूप मोठ्या पद्धतीचं तुम्हाला एक डिस्काउंट दिलं जाईल. आम्हाला नेटवर्कच्या माध्यमातून 6 महिन्यामध्ये अल्पावधीतच या नेटवर्कने जी जादू किंवा या लोकांपर्यंत चालली. कारण स्वतः क्रिकेटर आहे हो. लोकांना काय हवं हे त्यांना माहिती आहे. कारण विश्वास पाटील म्हटलं एक दर्जेदार फलंदाज आपण बिरवाडी संघातून खेळताना पाहिलाय. 2 महिन्यामध्ये 8000 सबस्क्राईब केले तर एका वर्षात किती होतील. अजून तो खरा खेळ बाकी आहे. मे महिन्यापर्यंत अनेक मोठमोठ्या स्पर्धा. आज देखील मुंबईमध्ये त्यांची स्पर्धा लाईव्ह आहे. 3 ठिकाणी त्यांचं काम चाललंय. फुल टच चेंडू. षटकार चुकलाय. चेंडूच्या मागे 2-2 खेळाडू पोहोचतील का. अक्षय कडून झेल सुटतोय. टायगरच्या हातातून झेल सुटतोय. अक्षय कडून झेल सुटतोय. हा जीवदान किती महागात पडेल. 24 धावा बघायला मिळतात. दिनेश नावाच्या खेळाडूला तो मेला. कालचा दिवस तो कोण विसरू शकतो. 7 बाद झाल्या 8 बाद झाल्या. 9व्या गडीची पार्टनरशिप 8व्या गडीची माफ करा पार्टनरशिप तुम्हाला बघायला मिळाली. ती म्हणजे अतुल आणि तेच खेळाडूची मैदानाच्या आतमध्ये. तोच जलवा तोच इतिहास तीच आठवण 30 क्षण पुन्हा जिवंत होतील का. कारण ते जिवंत होणे गरजेचं आहे. धावा होणे गरजेचं आहे. इथे धावा निघत नाही. कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी रेड शेपची गोलंदाजी गोलंदाज करतात टिच्चून मारा केला जातो. कोणत्याही प्रकारचं रूम देत नाही. एक षटकार बघायला मिळालं की कुणाच्या बॅटीतून पण तो बाकी धाव बाद झाला. उमेश दवणे यांच्याकडनं 500. चला टायगरने 3 कॅच घेतले. कैलास दवणेकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. कारण टायगरने 1 कॅच सुटला म्हणून त्याला बक्षिसाचं जाहीर केलाय. पुन्हा एकदा आपल्या शेकाला पुढचा चेंडू. त्याच्या सुंदर चेंडू हलक्या पद्धतीने खेळून काढलाय. कव्हरच्या रिझनला 1 धाव बघायला मिळते. एका धावाची धावसंख्या होती ती 27 धावा. 5वं षटक मार्गस्थ आहे आणि 27 धावा फक्त फलकावर आहे. बघा ग्रँड फिनाले मध्ये कशा पद्धतीचा भेदक मारा हा तुम्हाला बघायला मिळतो रेड शेफ संघाकडनं. पण मित्रांनो विसरून चालणारा हीच ती जोडी ज्याने मोठी भागीदारी केलाय. टायगरने 3 कॅच पकडत 1000 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल कैलास दवणे यांच्याकडनं. पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय जयेश. चेंडू टटवलाय. स्क्वेअर लेगच्या रिझनला खेळाडू नाही आहे. चेंडू चौकार की षटकार जातो बघायचंय. नो मॅच आणि इथे पडला. 1च धाव बघायला मिळते. बघता बघता दुसरं देखील पूर्ण बघायला मिळते आणि 2 धावांची धावसंख्या होती ती. एकोणतीस धावा फलकावर लागल्यात. धावसंख्या झाली ती 29 धावा. सोनू पंकज तामोरे मनोज राऊत आणि उमेश दवणे यांच्याकडे मोठमोठी बक्षीस लागलीत. गुड बॉलिंग. हो इथे बाकी चेंडू सुटतोय. 1 धाव बघायला मिळते. दुसरी पूर्ण होती का पाहायचं आहे. पण एका धावेवर समाधान. काय फिल्डिंग बघायला. केतन चेंडूवर पोहोचलेत आणि एका धावी धावसंख्या होते 30 धावा.
आज बाकी संघर्ष करावं, प्रत्येक धावाला संघर्ष करावा, याच्यावरून तुम्ही गोलंदाजाचा दर्जा ओळखायला पाहिजे. काय सुंदर गोलंदाजी टाकतात. रेड शेफचा हा संघ तुम्हाला बघायला भेटतो. अंतिम सामना ग्रँड फिनाले TCPL म्हणजे तारापूर क्रिकेट प्रीमियर लीग आपण बघत आहात. पहिलं वर्ष. पुन्हा एकदा जयेश लेफ्ट राऊंड विकेट मारा करतोय. ओ गुड बॉलिंग. चेंडू थोडा वरती, आयसिंग डिलिव्हरी स्टंपच्या वरती जातो. ऑफ आणि मिडलवर होते पण त्याच्या वरती जातोय. गुड अंपायरिंग, खरोखर कौतुक करायला पाहिजे. आता बाकी एकमेव फलंदाजाकडनं अशा बाळाला जातात तो म्हणजे दिनेश बंटी, ज्यांनी कालच्या सत्रामध्ये याच सामन्यामध्ये अशाच फसलेल्या इनिंगला मोठा टार्गेट केला. भेदकता खेळली. 42 धावाची इनिंग खोल संघाला आकार दिला. ती इनिंग बघायला मिळेल का? पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा चेंडू गोलंदाज करतो. इथे बाकी हातामध्ये झेल जातोय आणि पुन्हा एकदा मोठा गडी तंबूत परततोय आणि बाद होतोय तो अतुल जाधव नावाचा खेळाडू. आणि बघता बघता विकेट क्रमांक जातोय तो 6वा. मी विनंती करतो सौ ती बाणे यांचा सत्कार करतील सौ यास्मिन शेख. तीस धावा झाल्यात. षटकं संपली ती 5. बघूया या 2 षटकामध्ये 30 धावा निघतील का? 60 धावा फायटिंग स्कोर आहे, कारण गोलंदाजी तुमच्याकडे असलं बघायला मिळेल. आता बाकी गौतम नावाचा फलंदाज ज्याने मॅच अगोदरच्या मॅचमध्ये खूप चांगली फलंदाजी करताना बघितलाय आणि दोन्ही एकाच गावातले खेळाडू आहेत. एक साईडला तारापूरचा खेळाडू बघायला मिळतो, नॉन स्ट्राईकला गौतम नावाचा खेळाडू हा तुम्हाला ह्या भागातला बघायला मिळतोय. आणि आता गोलंदाज म्हणून तुम्हाला पाचारण केलं जातोय तो हिमांशू नावाचा गोलंदाज. काय गोलंदाजी केलाय. केतन जयेश, नंतर पुन्हा केतन, मग कौस्तुभ आणि पुन्हा जयेश. गुड बॉलिंग ट्रॅक. 5 षटकं 30 धावा म्हणजे फक्त 6ची सरासरी तुम्हाला बघायला मिळालाय. इथे बाकी 1000 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे जमा आहे. कैलास धोवण्याने दिले गेले ते केतन यांना एका विकेटवर 500 दिले, मग ते 600 दिले. सुट्या असले 600, त्यानंतर बाकी पुन्हा विकेटसाठी 1000 रुपये लावले आणि 1000 रुपये तर 1600 रुपयाचं बक्षीस आमच्याकडे जमा आहे. ते म्हणजे केतन ह्या गोलंदाजाचं काय सुपर गोलंदाजी टाकल्या स्पर्धेमध्ये. जाऊया राऊंड विकेट मारा होतोय. समोर फलंदाज तुम्हाला बंटी पाहायला मिळतोय. ओहो, इथे चेंडू खाली राहतो आणि क्लीन बॉल. मोठा झटका बघायला मिळतोय आणि 500 रुपयाचं पारितोषिक दिलाय मयूर दवणे यांच्याकडनं. त्याला गौरव सावे यांच्याकडे देखील प्रत्येक विकेटला 300 रुपयाचं बक्षीस दिलाय आणि ह्याच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलं गेलं आणि ते आमचे बक्षीस देण्यात दाता होते ते मी विनंती करतो सौ गीतांजली सावे मयूर दवणे. त्यांनी सौ सलमा मॅडमचा सत्कार करावा. असंख्य माय भगिनीचा आम्हाला प्रतिसाद या स्पर्धेमध्ये बघायला मिळाला. खरोखरच त्या माय भगिनींना मानाचा मुजरा. ज्या पद्धतीने तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, ज्या पद्धतीने आपण सहकार्य केलं आणि खेळाडूंचं मनोभर कौतुक केलं आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत हजेरी लावली. सौ जोया मॅडमचा सत्कार करावा. धनंजय दवणेकडून प्रत्येक षटकाला 100 रुपयाचं पारितोषिक गौतमला. आता सर्व मदार ही गौतमवर आहे आणि आता एक जो फलंदाज झाला त्याचं नाव आहे ते विनीत. ह्याच्याकडे क्षमता आहे दोघांकडे देखील. 50 धावा जरी फलकावर लागते, मोठी रंगतदार लढत तुम्ही पाहू शकतात. पुन्हा एकदा मोठा विकेट काढलाय पहिल्या चेंडूवर. ओ गुड बॉलिंग क्लास डिलिव्हरी बघायला मिळते. समर्पण डिलिव्हरी ज्याला म्हणतो ना, तीही डिलिव्हरी. लेदर क्रिकेटमध्ये आपण बघतो की समर्पण डिलिव्हरी काय असते. विकेट गेल्यानंतर हा जो बॉल टाकतात त्याला समर्पण डिलिव्हरी म्हणतात. गुड बॉलिंग ट्रॅक. काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. हिमांशू ऑफरोडी गुड मोठमोठे खेळाडू बघायला मिळतात. हिमांशू मला बघायला मिळते. पुन्हा लेफ्ट आर्म गोलंदाजी बघायला मिळते. फुलटा चेंडूला ट्रॅव्हल केला. इलेक्च्या रिझनला चेंडू बघायला मिळतो. 1 धाव 2 धाव चेंडूच्या पाठीमागे खेळ चेंडू जातो बाउंड्रीच्यावर.
या 4 धावा उपयुक्त तुम्हाला बघ, इथून ज्या देखील धावा आहेत त्या खूप उपयुक्त आहेत. 34 धावा फलकावर लागल्या गेल्यात. अतिशय मोठी दर्जेदार स्पर्धा संजय पडगेकर आपण बघत आहात. या इकडे. ज्याने ज्याने आम्हाला स्पर्धेला सहकार्य केलं त्या प्रत्येक दाताचं मनापासून इनिंग ब्रेक मध्ये पुन्हा मी नाव घेईल, कारण ही स्पर्धा ना पडतो ना भविष्याची सुरुवात झालाय. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढला चेंडू हाताळताना गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो, तो म्हणजे निश्चितच हिमांशू. विनीत नावाचा फलंदाज पुन्हा ओ गुड बॉलिंग, काय सुंदर यष्टीरक्षण बघायला मिळते. आणि त्या खेळाडूचं नाव आहे ते धनंजय. गुड किपिंग. आपण युट्यूबवर त्यांनी झेल घेतलेला आमच्या विश नेटवर्कच्या माध्यमातून बघितलं. सुंदर कॅमेरामॅन तुम्हाला बंटी कुंभार, एक एक्सपिरियन्स कॅमेरामॅन तुम्हाला बघायला मिळतो, ज्याने मोठमोठी क्षणचित्र टिपण्याचं, मोठमोठं मॅचेस करण्याचं, कॉलेजचं गॅदरिंग, गरब्याचे चित्रीकरण, गणपतीची मिरवणूक, अशी मोठमोठी कामं करणारं हे तुम्हाला मोठे आम्हाला सर्व बघायला मिळतात. आमच्या मंचावर लोकमतचे लाडके वार्ताहर तुम्हाला बघायला मिळत आहेत. त्यांच्याचबरोबर आमचे बाबरसाहेब देखील बघायला मिळतात. ओ काय चेंडू बघायला मिळतोय आणि इथे यष्टीचीत काय सुंदर वर्क बघायला मिळतंय. गुड बॉलिंग पेस, सुंदर गोलंदाजी हाकाळली जाते हिमांशू यांच्याकडनं. मी विनंती करतो सौ शुभांगी कुटे मॅडम यांना, त्यांनी सौ यास्मिन मॅडमचा सत्कार करावा. मयूर दवणेकडनं पुन्हा ह्या विकेटवर हिमांशूनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलाय. काय क्लास दर्जेदार स्पर्धा बघायला मिळते. प्रत्येक खेळाडूचं मनापासून करतात. इथे धावसंख्या झालाय ती बाकी 34 आणि विकेट गेलेत ते 7 गेले, 8 गेलेत, विकेट गेलेत ते 8. आता बाकी येतात ते बघूया कोणता फलंदाज येतोय. विवेक येतो, विवेककडे क्षमता आहे. हा प्रशांत म्हणजे आमचं पीपी आणि विश नेटवर्क कडनं म्हणजे 3000 रुपयाचं बक्षीस आहे जो षटकार मारतो विवेक यांना. 3 षटकार मध्ये 3000 रुपये बक्षीस विश नेटवर्क कडनं आणि पीपी कडनं. चेंडू टटवला, थर्डमॅनच्या रिझनला जातो, सुंदर क्षेत्ररक्षण सजवलं जाते. गुड रनिंग बिटवीन विकेट बघायला मिळते. हाताने चेंडू सुटलाय, 1 धाव पाहायला मिळते आणि एका धावाची विचार केला धावसंख्या होती ती 35 धावा फलकावर. 50 झाला तरी मॅच मोठी बघायला मिळेल, कारण 41 धावावर सामना 2 चेंडू 2 आला. 61 धावावर सामना 2दा सुपर ओव्हर बघायला मिळाला. हा इतिहास या स्पर्धेच्या तुमच्यावर पोहोचवला जातोय. 35 धावा झाल्यात, 6 षटकं समृद्ध, 35 धावा. शेवटचा षटक बाकी आहे. इकडे बाबू विवेक आणि गौतमला खूप मोठी बॅटिंग करावी लागेल. आता बाकी गौतम स्ट्राईकवर आहे, गौतमकडे नाही, विवेक स्ट्राईकवर आहे आणि गोलंदाज कोणते बघत शेवटचे षटक टाकण्यासाठी. 3 षटकं जर विवेकने मारली तर मनोज राऊत कोणी 1000 रुपये तुम्हाला जाहीर केले जाते. ह्या पैशापेक्षा संघाची बाजू मांडा आणि सामना विजय करण्याचं काम करा, जेणेकरून आलेल्या रसिक मायबाप प्रेक्षकांना ही स्पर्धा तुम्हाला शेवटचा सामना रंगतदार बघायला मिळेल. इथून बघूया किती धावा येतात. या धावा जर बघेल तर सामन्याचे चित्र पलटेल. मी विनंती करतो श्री राकेश साहेब यांना की त्यांनी आपल्या गावातील वरिष्ठ उद्योजक श्री संजय पडगेकर यांचा सन्मान करावा. चला बघा विवेक दवणे तुम्हाला काय पैशाचा वर्षाव होतो. खरोखर षटकार मारा आणि 10-12 हजारचं बक्षीस. उमेश दवणे यांच्याकडे देखील तुम्हाला 2 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं आणि उपयुक्त आहे, गरज आहे धावांची. शेवटचं षटक आहे आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो हरीश रावाचा हा डावखोरा फलंदाज आणि उजव्या हाताचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. ओहो शॉर्ट ऑफ पेज चेंडू होता, इथे बाकी मोका होता. धावसंख्या 1 निवडून धावसंख्या होती ती 36. बघूया आता पहिल्यांदा स्ट्राईकवर आलाय तो गौतम नावाचा खेळाडू. आज बाकी खऱ्या अर्थाने 0 पासून हिरो होताना या सामन्यामध्ये चमकला आणि 3 षटकार तुम्ही मारून 50 धावा जरी फरकारवला तर खूप मोठं काम तुमच्या संघासाठी, कारण इनकमिंग यंग जनरेशन म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाते आणि एका चांगल्या प्रकारची फलंदाजाकडे जी क्षमता तुम्ही प्रत्येक मॅचमध्ये धावलाय. पण आता बाकी इथे धावा होत नाहीये, तिथे महत्त्वपूर्ण इनिंग खेळण्याची जबाबदारी या गौतम नावाच्या फलंदाजावर आलाय. बघूया परीक्षेमध्ये कशा पद्धतीने कडे उतरतात आणि उर्वरित 5 चेंडूमध्ये किती धावा करून संघाची धावसंख्या, किती मोठं टार्गेट तुम्ही रेड शेप या संघाला देत आहेत. ओहो चेंडू टटवलाय, उंची गाठलाय, झेल होते की षटकार पाहायचाय आणि इथे बाकी गाडी तबूत परततोय.
शेवटची जोडी मैदानामध्ये आणि फलंदाज येतोय तो प्रणय नावाचा फलंदाज बघायला मिळतो. उर्वरित 4 चेंडू बाकी आहेत. काय गोलंदाजी टाकलाय. रेड शेप जोरदार टाळ्या झाला पाहिजे तुमच्या संघासाठी, तुमच्या गोलंदाजीसाठी. काय ऍब्सोल्युटली गुड बॉलिंग ट्रॅक तुम्हाला बघायला मिळालं. कोणत्याही गोलंदाजाचं वर्चस्व. मोठा झटका कुणाल धावबाद झाला ना तिथे कलाटणी जास्त मिळाली. कुणालकडे क्षमता होती असे चेंडू मारण्याची. कुणाल धावबाद झाला की विकेट मिळाला. गोगा गोगा नावाने गावात परिचित केलं जाते. हर्ष नावाचा डावकरा फलंदाजाला बघा आज पेट नेम तुमचं घेतलं जाते. आळीमध्ये तुमचं नाव घेतलं जाईल. गावामध्ये तुम्ही हिरो होतील. उद्या जेव्हा बॅनर लागतील रस्त्यावर तेव्हा तुम्ही कलाकार म्हणून बघायला मिळतील. ओ चेंडू टटवला इथे पाहायला मिळतोय आणि इथे 6वा षटकार. धन्यवाद डीजे. काय मनोरंजन केलं हो. स्पर्श पडतील हृदयाला छिद पडतील अशी गाणी वाजवलीत. बाला सिंगर आमच्यातून निघून गेला पण श्रद्धांजली तर आमच्या ह्या कलाकाराकडे मिळाली. 11च्या 11 फटकेबाजीकडे पण संघ कोलमडलाय. पुन्हा बघूया. ओ बॅटची इथे यशचा कॉलिंग. अजून देखील किती चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. फरक धावसंख्या लागलाय ती 42. एखादा षटकार जर पाहायला मिळाला तर 50 धावा देखील फायटिंग स्कोर बघायला मिळू शकतो. कारण आपण अविकेतर फायटरचा विचार केला. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. गुड कॅप्टन्सी. आता बाकी स्ट्राईकवर तुम्हाला पाहायला मिळतोय तो प्रणय. 2 चेंडू अजून देखील बाकी आहेत. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. इथे चेंडू सरळ जातोय. चेंडूच्या पाठीमागे अक्षय जातो. इथे झेल होते की पाहायचं आणि इथे बाकी अक्षयाने झेल पकडला आणि टीम ऑल डाऊन. प्रसिद्ध उद्योजक श्री अमितजी चुरी हे आता आपल्यात आलेले आहेत. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. श्री अमितजी चुरी. निश्चितच प्रसिद्ध उद्योजक म्हणून आपण बघितलं अमितजी चुरीना आपल्या भागातला. आणि खरोखर तरुण वर्ग जेव्हा मोठे प्रसिद्ध उद्योजक होतात तेव्हा प्रत्येकाला मनभरून यश संपादन केलेली मेहनत, त्यांचा धंद्यापासून असलेला प्रतिसाद हा बघायला मिळतोय. आणि अवकाळीतच एका तरुण वयात प्रसिद्धी त्यांनी मिळवली. त्याबद्दल अमितजी आणि सर्वप्रथम तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात त्याबद्दल तुमचे अनेक अनेक धन्यवाद. अमितजी चुरीला आपण बघितलं. हा सामना जो आपण अंतिम बघत आहात एका साईडला अविकेतन फायटर. आपण जर संघ पाहिला तर संत रोहिदास संघ लालराज बघायला मिळतो. संपूर्ण संघ बाद झाला. आता 3 संघ सर्व बाद झाले. गडी बाद झाला. फरक धावसंख्या लागलाय ती 42. 43 धावा इथे विजयासाठी करायच्या आहेत. परत मी एकदा वाचून दाखवतो ज्यांनी आम्हाला स्पर्धेमध्ये संपूर्ण सहकार्य केलं. अमित चुरी यांचं नाव व्यासपीठावर सर्वात मोठं घेतलं पाहिजे. तुषार संख्ये, वसंतजी जाधव काका, राकेश सावे, राजेश कुटे आणि बर्वेश कुट्टे ही आमची जोडगोळी तुम्हाला बघायला मिळते. संतोष पाटील, जनहित संस्था, मार्कंड शहा, वाहिद जुमानी, नितीन सावे, राजेंद्र सावे, अमित सावे, तुषार केणी, हेमंत नाईक, गणेश बाणे, सलीम गवंडी, उमेश डवणे, प्रसन्न चंपानेकर, संतोष सावे, मिथुन पागधरे, अनिकित मोहिते, दीपक सावे, नीरज राऊत, सिद्धार्थ पाटील, मंदार मात्रे, गौरव सावे, किरण जाधव, चेतन राऊत, विवेक देशपांडे, त्यानंतर बाकी भानुदास सावे आणि हरिहर डाईचे प्रवीण अंबिरे आणि हेमंत चंपानेकर साहेब आणि आमचे जितू अंबिरे. सर आपण बघत आहात अतिशय निसर्गरम्य वातावरणाच्या मॅच पार पडल्यात. खरोखरच मागील 3 दिवसापासून न भूतून प्रविष्ट 10 लाखाच्या मॅचला जेवढा पब्लिक नसतात. आम्ही अनेक ठिकाणी जातो 2-2 लाखाच्या मॅचेस करतात फायनल झाले की नसतात. पण आज आपण खऱ्या अर्थाने पाहिलं त्या पहिल्या TCPL तारापूर प्रीमियर लीगला खरोखर मोठमोठा प्रतिसाद दिला. माझ्या आयोजकांचं मनापासून कौतुक करेल. प्रत्येक स्पॉन्सरचं मनापासून कौतुक करेल. आणि ज्या स्पर्धेसाठी तुम्ही आम्हाला पैसे देतात 1600 रुपये आम्हाला बघितलं तर निश्चितच तुमचे आमचे कैलास यांनी दिलेले केतनचे आमच्याकडे जमा आहेत. त्यानंतर बाकी इथे जर विचार केलात तर बाकी तेच पैसे आमच्याकडे आलेले आहेत. आणि तदनंतर बाकी तुम्ही विचार केला 3000 रुपये विजेत्याला आणि उपये 2000 रुपये राकेश भाई जे 5 वेळा निवडून आले. राकेश भाई पाटकर माजी वनमंत्री गुजरात यांनी देखील आम्हाला नुकतेच आमच्याकडे येऊन गेले. त्यांनी 3000 रुपये विजेत्याला 2000 रुपये उपविजेत्याला असं बक्षीस आमच्याकडे दिलं गेलं.
चला केतनसाठी बक्षीस आहे कैलास भाई यांच्याकडनं. जर 3 षटकार तुम्ही कंटिन्यू मारले तर हॅट्रिक 3000 रुपये तुम्हाला देण्यात येईल. 3000 रुपये देण्यात येईल. चला बघा मित्रप्रेम कसं बघायला मिळते इथे. बाकी आता तुम्हाला विचार केला की आम्ही जेव्हा PDPL करत होतो साईराज पाटील इंजर्ड झाला आणि डकआउट मारला, लो स्कोरिंग मॅच होती, तेव्हा त्याला विचारलं काय करायचं. त्यांनी सांगितलं की अशा वेळेस आपल्याला सुरुवातीच्या पॉवर प्लेचे 2 षटकं खूप चांगले टाकायचे असतात, विकेट काढायची असतात आणि तिथे धावा द्यायचे असतात. मग आस्किंग रेट वाढला की पुन्हा विकेट काढायचे असतात, मग त्या दबावात तुम्ही सामना जिंकू शकतात. हे चांगलं माजी रणजीपटू साईराज पाटील यांच्याकडनं मला बघायला मिळालं आहे. आज आम्ही निश्चितच माजी रणजी खेळाडू म्हणजे आतापर्यंत आमच्या मुंबई रणजी खेळाच्या स्क्वॉडमध्ये जाते शर्वरी सावे, मॅन फॉर्म चिंचणी दांडेपाडा, हिला आज आपण बघितलं. तिने देखील आम्हाला हजेरी लावली. एवढं चित्र पाहून ती देखील भारावून गेली आणि क्रिकेटपासून तुम्ही काय बनू शकतात हे तिने दाखवलं. तर खरोखर असंख्य मग आमचे ग्रामसेवक त्यांना एक विनंती केली की आम्हाला एक ग्राउंड पाहिजे, कारण हे मालकीचं ग्राउंड आहे, पुढे मिळेल की नाही मिळेल त्याच्यासाठी शासनाने प्रयत्न करायला पाहिजे. मग ती फॉरेस्ट कार्ड ही जमीन असते ती आणण्याची कशी काय असते, कोणत्या पद्धतीने भांडण करायचं ते करायला पाहिजे. कारण असंख्य वकील बंधू आमच्याकडे, त्यांचं सहकार्य आम्हाला मिळेल. केस भांडण्याची ताकद तर गावासाठी कोण एकत्र येणार. असंख्य डॉक्टर बघायला, शिक्षकी पेशातले लोक आली, तमाम अनेक मंडळी तुम्हाला बघायला मिळाली. माजी सरपंच, माजी उपसरपंच, माजी सभासद, आजी सभासद असे असंख्य लोक गावातून एकत्र आलीत आणि हा महोत्सव इकडे साजरा बघायला मिळतो. बोईसर चे अध्यक्ष प्रसिद्ध समाजसेवक श्री तुषारजी समके यांचं आगमन झालेलं आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत असायला पाहिजे. नेहमीच अशा क्रीडांगणावर मोठमोठ्या स्पर्धा असणारा, नेहमीच त्यांचा हातभार लागतो असे आदरणीय निश्चितच तुषारजी संख्यांचे आगमन होतोय. स्वरा सामाजिक संस्था माध्यमातून नुकत्याच आमच्या महिला क्रिकेट समाजाच्या ज्या मॅचेस झाल्या तिथे पहिला संघ विजेता ठरला, तो स्वरा ह्यांचा संघ विजयी ठरला बघायला मिळाला. त्या टर्फमध्ये आम्ही मॅचेस केल्या आणि पहिली वंजारी प्रीमियर लीग महिन्याचं विजेत्याचं पटकावलं. तर संघासाठी जे झटलेत त्यांचा संघ तुम्हाला बघा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे तुम्हाला 43 धावा या फक्त विजयासाठी करायच्या आहेत. या सामनावर पंच बघायला मिळतात आणि सलामीची जोडी बघायला हर्ष आणि अक्षय. पहिला चेंडू टटवला हलक्यात, 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. खातं उघडलं गेलं हर्ष याच्याकडनं. अतिशय मोठी मॅच, ग्रँड फिनाले तुम्हाला बघायला मिळते. खऱ्या अर्थाने काय महिलांचं क्रिकेट आज पाहायला मिळालं. कनक याचा संघ विजयी ठरला. रश्मी मंत्री आणि आमची भारती पाटील राणा काय फलंदाजी केली. 50 धावाची भागीदारी करताना विजेतेपद आपल्या खांद्यावर उचललं. अशा महिला क्रिकेटचा देखील सन्मान करायला पाहिजेत. आता अक्षय तुम्हाला बघायला मिळतोय. अतुल जाधव मार्गस्थ होतोय. काय गोलंदाजी बघायला मिळते. चेंडू पडल्यानंतर झटपट 130 प्रति किलोमीटर वेगाने निघून जातोय सरळ गोल यष्टीरक्षक दिनेश बंटीच्या हातामध्ये. इथे बाकी तुम्हाला डॉट चेंडू राखावे लागतील. गडी बाद करा तेव्हा तुम्ही सामना जिंकू शकतायत. हवे जीवमाने विनंती आहे की नितीश बोरा आणि जितू घेवलीकर यांचं आपण स्वागत करायचं आहे. हिमेश बोरा आणि जितू कट केलाय. चेंडू जातोय डीप पॉइंटच्या रिझनला. 1 धाव बघायला मिळते. 2-2 खेळ चेंडूच्या पाठीमागे जातात. क्षेत्ररक्षण करेपर्यंत पाहता 2 धावा पूर्ण होतात. गुड फिल्डिंग आणि या 2 धावासाठी विचार केला धावसंख्या होती ती 3 धावा. काय चला तीच बोरा आणि आमचे घेवलीकर या आपण आमचा सन्मान स्वीकारायचा आहे. निश्चितच आमचा सन्मान स्वीकारा. निश्चितच तुम्ही आलात या स्पर्धेमध्ये त्यावर तुमचं देखील अनेक धन्यवाद. असंच प्रेम आमच्या आयुष्यभर ह्या तारापूर क्रिकेट पिऊन राहून द्या. 43 धावा विजयासाठी करायच्याच या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 संघ ऑलडाऊन झाले. आज फायनलच्या स्थानामध्ये अविकेतन फायटर रोहिदास नगर लाल दरवाजा संपूर्ण संघ आउट झालाय. ऑब्सोल्युटली गुड ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतो. सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे होईपर्यंत धावसंख्या आराम के 1 पूर्ण होते. भावेश नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. 5 चेंडूत 5 षटकार मारण्याचा महाकाय विक्रम ज्या फलंदाजाच्या नावावर रचला गेला तो भावेश तुम्हाला पाहायला मिळाला. कोण विसरू शकतो. असंख्य असे वेगवेगळे विक्रम या स्पर्धेमध्ये नोंदवले गेलेत. 43 धावा विजयासाठी विजेत्यासाठी 50,000 रुपये रोख आणि हे पारितोषिक, उपविजेता 25,000 रुपये आणि रोख पारितोषिक हे पाहायला मिळते. 3 दिवसीय स्पर्धा एक दर्जेदार, दिमागदार आणि रुबाबदार अशी स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. एक वेगळा ट्रॅक या स्पर्धेत पाहायला मिळाला. पुन्हा एकदा हा चेंडूला फ्लो केलाय रिकाम्या जागावर जिथे खेळाडू आहे. लॉंग ऑफच्या रिजनला सरळ 6 धावा बघायला मिळते. धन्यवाद विजय. संतोष पाटील तुमचे 10च्या 10 वाटते बोट हे तुपामध्ये असतील कारण महिला विजेता तुम्ही ठरलात. हा संघ देखील तुमचा जिंकला. एक वेगळा विक्रम या स्पर्धेमध्ये बघायला मिळेल. आमच्या सरपंच मॅडम येतात. या जोरदार टाळ्या पाहिजे. सुरुवातीपासून द्यात आणि शुभेच्छा दिल्या तशाच पहिले सामनतोय.
आमच्या संध्या पागधरे मॅडम आपण या मंचावर विराजमान तारापूरच्या लाडक्या सरपंच म्हणून प्रत्येकाने भरभरून त्यांनी प्रेम केलं आणि त्या देखील भरभरून लोकांना प्रेम करतात. समस्या सोडायचं काम ते गावकऱ्यांचं सातत्याने पूर्ण करत असतात. ओ जागा सोडून खेळलेत, चेंडू पासून लांब गेले, चेंडू सरळ जातोय यश हातामध्ये. तर पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटक धावसंख्या झाली 10. 7 षटकाचे सामने आहेत आतापर्यंत. माझ्या समालोचनामध्ये मी जिथे जिथे गेलो तिथे कधी पाहिलं नव्हतं की एखाद्या गावाची प्रीमियम 7 षटकाच्या बघायला मिळतात. मोठमोठ्या लाखाच्या मॅच असतात, 5 लाखाच्या मॅच त्या 7 षटकाच्या नसतात. पण इथे बाकी खऱ्या खऱ्याने विचार केला 7 षटकाचा म्हणजे महेश 3-3 लाखाच्या मॅच देखील 3-3 चेंडूचा झाल्यात. हे महेश खेळलेत, निश्चितच आम्ही पाहिलंय. अशा पण ही मॅच तुम्हाला बघायला मिळते. कम्प्लिटली 7 षटकाचे सामने झालेत. गुड मॅच ऑर्गनायझेशन, संपूर्ण उत्कृष्ट टुर्नामेंट असं नामांकन स्पर्धेला दिलं जाईल. मुंबईला झालेली 3 लाखाचे मॅच कसं वाटत असेल एखाद्या 3 लाख बक्षीस द्यायचं, मंचावर यायचं आणि 3-3 चेंडू पाहिजे. टॉसवर देखील झाल्यात, अशा देखील मॅच आहेत. जाऊया पुन्हा. आता दिनेश नावचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं अष्टपैलू खेळ दिनेश यांच्याकडनं बघायला मिळाला. गुड बॉलिंग आणि गुड बॅटिंग सातत्यपूर्ण त्याने केली. ओ इथे बाकी चेंडू खेळलाय, सुंदर क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का? दरम्यान नाही, थ्रो वापर होत नाहीये. धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या पोहोचते ती 11 धावा. 43 धावा विजयाचा पहिला TCPL म्हणजे तारापूर क्रिकेट प्रीमियर लीगचा कोण विजेता ठरतोय बघणार आहोत. एका साईडला बघायला मिळतो तो अविकेतन फायटर संत रोहिदास संघ दारदरवाजा आणि एका साईडला तारापूरचा संघ बघायला रेड शेप तारापूर संतोष पाटील यांचा संघ एका साईडला बघायला मिळतो आणि एका साईडला वसंत जाधव साहेबांचा संघ बघायला मिळतो. आणि वसंत जाधव साहेबांचं जेवढं तुम्ही नाव घ्याल, मोठमोठ्या सामाजिक संस्था सांभाळताना, गोरगरिबांना मदत करताना, नांदगाव लायनचा संघ आमचा अर्जुन तेंडुलकर संघातून खेळला. तिथे देखील वसंत जाधव साहेबांनी संघ विकत घेण्याचं काम केलं होतं आणि तो विजेता संघ ठरला होता तो PDPच्या माध्यमातून. लेडीज संघाला निलेश, दोन्ही टीमला ट्रॉफी दिल्यात निलेश राऊत यांच्याकडनं. बंटीने लागोपाठ 3-6 500 रुपये. ओ गुड सेन्सेबल क्रिकेट. धावबाचा डायरेक्ट पाहायला मिळेल का? थ्रो वरती येतोय. इथे कमरेच्या खाली थ्रो यायला पाहिजे. फ्लिक्स ऑफ सेकंद ज्याला आउट करता येईल असं म्हटलं पाहिजे. गुड बॅटिंग, सेन्सेबल क्रिकेट खेळतात. 43 धावा करायच्या आहेत. सर 2 मिनिटं सत्कार करूया. त्याला बंटीला लागोपाठ 3-6 मारले तर जाडूकडून 500 आणि इथे बाकी अतिशय सुंदर फटका बघायला मिळतो. चेंडू हवेमध्ये चेंडू आहे, गडी टिपला जातोय आणि इथे गडी बाद होतोय तो अक्षय. चला बघूया इथे अमित चुरींचा इथे बघा जोरदार टाळ्या असायला पाहिजे. पहिल्या उदार मनाने ज्याने सांगितलं कशासाठी आला सर आम्ही मॅच करतोय, तुम्ही सांगा मी रक्कम किती देऊ, अशा पद्धतीने ज्याने आम्हाला मोफत केलं आणि तिथूनच आम्ही पुढे करत येतोय. अमित चुरीचं बाकीचं स्वागत करताना खूप आम्हाला जोरदार टाळ्या असायला पाहिजेत. मोठं व्यक्तिमत्व, अल्पावधीतच लहान वयात खूप मोठा बिझनेस होऊन बघताना आणि उदार मनाने पहिलं व्यक्तिमत्व ज्याने ही टुर्नामेंट करण्यासाठी आम्हाला मोठं सहकार्य केलं आहे. अमितजी असंच आम्हाला सहकार्य करत जा. जिथे जिथे तुम्ही धंद्यात प्रगती कराल परमेश्वर तुमच्या पाठीशी आणि तारापूरकरांचा आशीर्वाद तुम्हाला नेहमीच बघायला मिळेल आणि असं मोठं व्यक्तिमत्व आम्हाला बघायला मिळते. अमित चरी नावाचं व्यक्तिमत्व अफसुल्टी बघा कशा पद्धतीने आम्हाला मदत केली आहे मोठमोठ्या व्यक्तीने. आता बाकी आम्ही आमचे आदरणीय व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने क्रिकेटला गॅमलर दुनिया पाहायला मिळाली असे आमच्या सर्वांचे लाडके तुषार संख्यांचं इथे स्वागत होतोय. खरोखरच मी आयोजकांना विनंती करतो की त्यांचं बाकी भरभरून कौतुक इथे करायला पाहिजे. बाजूला त्यांचं खरं गाव आहे असं म्हणायला हरकत नाही की तुषार संख्येचे गावच तुम्हाला पाहायला मिळते. मी राकेश सावे आणि कुटे यांना विनंती करतोय, राजेश कुटे इथे बाकी धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती ती 13 धावा. अजून देखील 30 धावाची आवश्यकता विजयासाठी. मी राजेश कुटे सरांना विनंती करतोय की जोरदार टाळ्या असायला पाहिजे. स्वरा शिक्षण संस्था, स्वरा सामाजिक संस्था या संस्थेचे मालक असणारे तुषारजी संखे यांचं मनापासून इथे कौतुक करताना आज आनंद होतोय. एका शब्दामध्ये त्यांनी सांगितले की तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. तारापूर गाव म्हणजे माझं गाव, कारण बाजूला तो रिसॉर्ट दिसतो तो त्यांचा आहे आणि त्यांचं स्वागत करताना खऱ्या अर्थाने आपण PDPL पाहिली, ओपन स्पर्धा पाहिली, त्याची सर्व सेवा असणारे हे आमचे तुषार संखे तुम्हाला बघा. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी असायला पाहिजे. एक मोठं दर्जेदार व्यक्तिमत्व आपण पाहिलं. तुषार संख्याचं मनापासून कौतुक.
नेहमीच अनेक ठिकाणी मग स्पर्धा असो, सामाजिक संस्था असतो, अनेक धार्मिक कार्य असो, शिक्षण संस्थेचे कार्य असो, मदत करणारं एक मोठं दानशूर व्यक्तिमत्व आपण त्यांना पाहतात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जिथे धावा झाल्यात त्या 14. शेवटचा चेंडू बंटी, गुड बॉलिंग. या खेळाडूने बाकी खूप चांगलं काम केलंय या स्पर्धेमध्ये. पंचाकडे दाद मागतात. तिथे प्लम सफल तुम्ही उभे राहिलात, गडी बाद होते. बंटीसाठी जोरदार टाळ्या असायला पाहिजे. काय गोलंदाजी केलाय. चला मैदानामध्ये आपण येऊ नका, पैसे हवे असेल इकडे येऊन द्या, प्लेयरला डिस्टर्ब करू नका. हे 100 रुपयाचं पारितोषिक माझ्याकडे जमा आहे, ते मला वाटते बंटीचं. यस, लिहिलं इकडे, लिहिलं ना, मनोज जाडू. द्या इकडे पेन द्या. अतिशय मोठी धुमाकदार मॅच तुम्हाला बघायला मिळते. काय क्लास. जोरदार टाळ्या प्रेक्षक या आयोजनासाठी असायला पाहिजे. प्रेक्षक जोरदार टाळ्या मारा. खरोखरच तुमची देखील सुंदर व्यवस्था जेवणाची सतत आपण केलाय. धावसंख्या झाली टोटल 14. आता बाकी गौतम नावाचा गोलंदाज बघायला मिळतो. त्याच्याकडे ॲक्युरेसी आहे. बघूया कशा पाहिजे गोलंदाजी करे. खूप कानमंत्र दिला जातोय. अनुभवाचा भांडार ज्यांच्याकडे बघितलाय, असंख्य स्पर्धा जिंकून देण्याचं काम ज्यांच्या कर्णधारशिपमध्ये पाहिलं ते बघायला मिळते. यतीन जाधव आता स्वतः जातीने येऊन काहीतरी मार्गदर्शन केलंय गौतम या गोलंदाजाला. सातत्यपूर्ण मैदानावर खेळणारा. चेतनने 3 षटकार माहिती. अमित दवणे यांच्याकडे 500 रुपयाचं बक्षीस. कैलास यांच्याकडे 1000 रुपयाचं बक्षीस आहे. कैलास दवणे यांच्याकडनं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 14 धावा, 2 षटक विजयासाठी. 43 धावा करायचे. फील्ड थोडीशी कव्हर तुम्हाला वर बघायला मिळते. किरण जाधव कव्हरमध्ये आहेत. पॉईंटमध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षण बघायला मिळतात. हा काय क्रिकेट बघायला मिळते. टेन्शन टेन्शन. रक्तदाब वाढतोय, कमी होतोय, हृदयाच्या धडकन धकधक होत आहे. कोण जिंकणार ही पहिल्या वर्षाची ट्रॉफी. जरी म्हटलं असेल तिथे आम्ही जिंकू, पण प्रत्येकाच्या मनामध्ये वेगळी खुचखुच बघायला मिळते. संतोष पाटील जी शेवटी माणूस जिंकण्यासाठीच खेळतोय, पण शेवटी तारापूर विजय होणार, नो डाऊट. OFN क्रिकेट इथे हलक्या बॅटिंग खेळून काढलाय. काय सुंदर फलंदाजी बघायला मिळते. त्यांना माहिती आहे की एक्के दुक्के से भी हम ये मॅच जीत सकते हैं. म्हणजे एकेरी दुहेरी धावा जरी काढला तरी सामना विजय होऊ शकतो. कारण फक्त विजयासाठी आम्हाला 7 षटकामध्ये 43 धावा करायची आहे. विजयराज संघासाठी ही मोठी ट्रॉफी 50,000 रुपये. मॅन ऑफ द सिरीज ही सायकल बघायला मिळते. प्रत्येकांचे लक्ष सायकलकडे असणार आहे. कोण जाईल मॅन ऑफ द सिरीज साठी. पुणे शिवाय आता बाकी उजव्या संघाचा केतन बघायला मिळतोय. सेमी फायनल मध्ये खूप चांगला पाहिजे फलंदाजी केतनकडे तुम्हाला बघायला मिळेल. सामनावीर पुरस्कार म्हणून त्याला दिलं गेलं होतं. आज भावेशचा विश्वविक्रम इथे पाहिला. 5 चेंडूत 5 षटकार मारण्याचा आजपर्यंत हा या मैदानावरचा रेकॉर्ड त्याच्यावर लिहिला गेलाय. पुन्हा गौतम नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. हलक्या बॅटिंग खेळून काढलाय. सरळ चेंडू जातो डीप कव्हरच्या रिझनला. इथे बाकी क्षेत्ररक्षण थ्रो करेपर्यंत 1 धाव तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावाची धावसंख्या पुढे सगळी धावसंख्या होते 16. गुड क्रिकेट. अतिशय सुंदर पैसे क्रिकेट खेळलं जाते. फक्त माफक धावा संख्या ठेवल्या 43 धावा. पुन्हा एकदा बाकी डावखुरा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. तो म्हणजे सलामीचा फलंदाज हर्ष नावाचा फलंदाज. उजव्या हाताने गोलंदाजी शेवटच्या षटक त्यांनी टाकलं. ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग त्याच्याकडे देखील तुम्हाला बघायला मिळाले. आणि संपूर्ण संघ गारद करण्याचं काम इथे तुम्हाला बघायला मिळालं रेड शेफ संघाकडनं. बघूया थोडेसे एक्स्ट्रा दबाव टाकला गेलाय. शॉर्ट कव्हर आहे, नॉट एक्स्ट्रा कव्हर आहे. कारण डीप कव्हर तिकडे बघायला मिळते. डीप कव्हर सज्ज केलं. आता बघितलं कव्हर मध्ये टाकलाय कारण आपण डीप एक्स्ट्रा कव्हर बघत आहात. इथे बाकी शॉर्ट कव्हर बघायला मिळते. पॉईंट बघायला मिळते. थर्ड मॅन बघायला मिळते. फाईन लेग बघायला मिळते. स्क्वेअर लेग बघायला मिळते. मिड विकेट बघायला मिळते आणि लॉंग ऑन बघायला मिळते. अशी ऑन साईडची क्षेत्ररचना. पुन्हा शेवटी आपल्या षटकातला आमच्या राजू सावे यांचं इथे आगमन होतंय. निश्चित राजू साहेबांचे आगमन बघायला मिळते. वाईट चेंडू धावसंख्या 1 वरती धावसंख्या होते. 17 धावा तुम्हाला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी करत असताना आपण बघत आहात गौतम नावाचा हा गोलंदाज समोर आहे तो म्हणजे हर्ष. फुलटा चेंडू ट्रॅव्हल केलाय. एका चेंडूच्या हातात बघायला मिळेल का. जिथे झेल सुटलाय. इथे झेल सुटलाय मोक्याच्या क्षणी आणि झेल सोडलाय तो विनीत नावाच्या खेळाडूकडनं.
लो फुलटॉस चेंडू होता. संध्याकाळच्या सत्रामध्ये चेंडू जास्त ट्रॅव्हल होत नाहीये. इथे विकेट जर गेला तर थोडासा दबाव वाटला असता, कारण इथे डॉट चेंडू घेणे आणि विकेट घेणे तरच तुम्ही मॅचमध्ये येऊ शकतात. गुड बॉलिंग, खरोखर न्यू कमिंग टॅलेंट इकडे मला बघायला मिळाले. एक डावखुरा गोलंदाज आम्ही पाहिला तो म्हणजे निश्चितच कौस्तुभ. त्यानंतर ह्या खेळाडूचं मधून आणि तन्मय, हे तीन खेळाडू आम्हाला प्रकर्षाने स्पर्धेमध्ये बघायला मिळाले. गौतम, तन्मय आणि कौस्तुभ हे तीन खेळाडू आम्हाला प्रकर्षाने या स्पर्धेमध्ये एक नवीन सर्च पाहता आलं आणि तिघही फायटरमध्ये खेळतात. चैतन्य, माफ करा, पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओ काय क्लास, दर्जेदार कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. ॲब्सोल्युटली गुड फील्ड अँड गुड वर्क फ्रॉम बॅटिंग. दोन्ही भात्यामध्ये उत्कृष्ट फलंदाजी. टेम्परमेंट असतो ना, टेम्परमेंट इकडे बघायला मिळतो. कमी धावा आहेत, कशा पद्धतीने धावा काढायच्या आहेत त्या पद्धती चांगली फलंदाजी करताना खूप चांगलं कोचेसनी काम केलंय. आपण बघितलं 2-2 कोचेस या संघाने केले. संतोष पाटीलने न म्हणता 2 कोचेस गपचूप ठेवलेत आणि त्याची पूर्ण माहिती आणि मानस संचार म्हणजे मनावर ताबा कसा ठेवावा हे बघायला हिप्नॉटिझम तुम्ही करण्याचं काम करताय. ॲब्सोल्युटली गुड क्रिकेट तुम्हाला बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट ऑफ प्ले, चेंडू टटवला. इथे बाकी झेल होईल का बघायचं आणि चेंडू जातो कव्हरच्या रिझनला. एकच धाव बघायला मिळते. याने एका धावाची धावसंख्या होती ती 21 धावा. अजून देखील 22 धावाची आवश्यकता. विकेट जायला पाहिजे, चेंडू डॉट झाला पाहिजे, तेव्हा सामना बाकी तुमच्या साईडला झुकायला पाहिजे. आता मी जर विचार केला तर 80% विनिंग कॉम्बिनेशन हे जो पाहिलं तर तुम्हाला रेड शेपकडे बघायला मिळते. 20% अशा आहेत की तुम्हाला अविकेतन बघायला मिळेल. चेंडू डॉट झाला पाहिजेत, गडी बाद व्हायला पाहिजेत, कॅचेस बघायला पाहिजेत. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जितो मॅच हे हिंदीतले एक ब्रीदवाक्य आपण ऐकलं. ओ क्लास चांगला पहिले खेळून काढला. एक धाव बघायला मिळते हलक्या हाताने. दुसरी धाव बघेल का पाहायचं बघता बघता एका धावावर खूप चांगलं क्षेत्रक्षण आणि एका धावाने विचार केला 23 धावा 22 धावा या फरकावर लागल्या जातात. काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. बघा सिंगल डबलचा फायदा कसा होतो. नवीन कमिंग जर खेळत असतील त्याने ही मॅच बघा की एकेरी दुहेरी धावा देखील सामना जिंकतो. प्रत्येक चेंडूवर षटकार आणि चौकाच मारला पाहिजे असं नाही. एक चांगलं एक्झाम्पल, चांगलं उदाहरण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये यंग जनरेशन जे क्रिकेट खेळ त्यांचे असायला पाहिजे की एकेरी दुहेरी धावा देखील धावा जमतात. एखादा मोठा फटका मारला आणि मग 4-5 धावा 11, 10, 12 धावा तुम्ही षटकामध्ये बघू शकतात. आता बाकी पुनश्च मला बोलवलं गेलं जात आहे तो म्हणजे गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. दिनेश उर्फ बंटी नावाचा हा गोलंदाज. काय स्पर्धा गाजवल्या ह्या स्पर्धकांनी. कुणाल रनआउट झाला. डावखुरा फलंदाज ती कोणी जमेची बाजू झाली कारण त्याच्याकडून धावा निघत होता. एक उत्कृष्ट गुड षटकार त्याने मारला होता स्क्वेअर लेगला. चुकीचं कॉलिंग झाल्याने मोठ्याकडे तंबूत परतला. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. विजेत्यासाठी 50,000 रुपये रोख ही ट्रॉफी, उपविजेता 25,000, मॅन ऑफ द सीरीजसाठी सायकल आणि वैयक्तिक बक्षीस आहेतच. पण पंकजराव सरांनी देखील देखील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच असेल त्याच्यासाठी कॅश प्राईज जमा केलाय. बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर त्यांना देखील त्याचं वैयक्तिक त्यांच्याकडनं हे पारितोषिक दिले गेले. ओ काय पॅडल स्वीप केलाय. शॉर्ट ऑन पूल आहे, नॉट स्वीप आहे कारण कमरेच्या खालून आणि पायाच्या वरतून गेलाय. ब्युटिफुल शॉर्ट ऑन पूल बघायला मिळते. कंट्रोल स्ट्रोक लेदर क्रिकेटची पर्वणी इथे बघायला मिळते. धावसंख्या 1 निवाडते. 23 धावा या फलकावर. आता फक्त 20 धावाची आवश्यकता. 23 चेंडू आणि 20 धावा. प्रेक्षक टाळ्या मारा. कशासाठी शांत बसले तो. जोरदार टाळ्या असायला पाहिजे स्पर्धेसाठी. प्रेक्षक तुम्ही उत्साहित केलात आम्हाला आणि तुमच्यामुळेच ते सर्व काही घडलंय. काय प्रतिसाद दिला. महिला माय वर्गाचा जेवढ्यापासून कौतुक करावं तेवढं कमी. पुण्याचे गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो संतोष बंटी. राईट वर विकेट मारा करतोय समोर दिनेश बंटी. ओ गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. काय क्लास गोलंदाजी बघायला. फलंदाजीला पदरात तर ओळखतात नंतर चेंडू रेडी करतायत. प्रत्येक चेंडू षटकार मारायला बघतायत बंटी दिनेश. कालचा तो दिवस का अफरोटली गुड बॅटिंग, गुड बॉलिंग. आज देखील चांगली गोलंदाजी करताना प्रॅक्टिस पासून दूर असताना देखील एवढं चांगलं आपल्या अनुभवाची सिदोरी मांडताना या मैदानाच्या आतमध्ये. मी म्हटलं होतं ना ह्याच्याकडे मोठा एक्सप्रेस बघायला मिळतो. सच फायटर प्लेअर याला म्हटलं जात आहे. अजून 20 धावाची आवश्यकता. 23 झाल्यात. चेंडू 20 धावाची आवश्यकता. आता बाकी यतीन नाईक येतोय.
चला यतीन नाईक तुम्हाला बघायला मिळतो. काय दर्जेदार स्पर्धा तुम्हाला बघायला मिळतो. तारापूरमध्ये क्रिकेट मोठं आहे आणि म्हणून ती मोठी उत्कंठा प्रत्येक सामना एक अप्रतिम असा बघायला. T20चा सामना कसा असावा ह्याचं तुम्हाला बघितलं. प्रत्येक सामने एक मॅच दोनदा सुपर ओव्हर झाली. इतिहास बघायला मिळाला. एकाच इनिंगमध्ये 5 षटकार पाहिले. एकाच मॅचमध्ये 2 अर्धशतक बघायला मिळाले. काय काय घडलं गेलंय. विकेट हॅट्रिक पंकजकडनं बघायला मिळाली. पुन्हा दिनेश आपल्याकडे पुढचा चेंडू हाताळत असताना आपण बघत आहात. ओ इन स्विंग डिलेव्हरी. चेंडू पडल्यानंतर आत तो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. समरण डिलेव्हरी ज्याला म्हटलं जाते. दर्जेदार गोलंदाजी करत असताना भेदक्त मारा नसेल पण परफेक्ट ॲक्युरेसी टिचून कसा मारा खेळावा. थोडीशी फ्लाईट देतात. थोडासा हलका टर्न करतात आणि फलंदाजाला आपल्या जाळ्यामध्ये फसवण्याचा प्रयत्न करतात. आतापर्यंत 6 धावा फक्त दिल्या आणि 3 गडी बाद केल्या. जोरदार टाळ्या ह्यांच्यासाठी असायला पाहिजे. काय ॲक्सलंट परफॉर्मन्स दिला त्यांनी या सामन्यामध्ये फायनल सामन्यामध्ये. पुन्हा दिनेश आपल्या षटकाला पुढचा चेंडू. यतीन नावाचा खेळाडू समोर फलंदाजी करतोय. ओ कोको इथे एक पुन्हा गडी बाद होतोय. साई मनोरंजन बँजो पार्टीचं मनापासून कौतुक. कोणताही पैसा न घेता या स्पर्धेसाठी झालेत की माझ्या गावातली मॅच आहेत. आम्ही गावातले आहोत आणि गावासाठी आम्हाला देखील काहीतरी करायचं आहे. ॲब्सोल्युटली गुड वर्क. आणि साई मनोरंजन तुमचं मनापासून या TCPL म्हणजे तारापूर क्रिकेट प्रीमियर लीग पाहिली. तुमचं मनापासून आभार मानतो. ज्या पद्धतीने तुम्ही तुमचं कामधंदा बोलून या स्पर्धेसाठी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी जर तुम्ही म्युझिकल ग्रुप आणला त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक. कोणत्याही प्रकारचं पैसा न घेता दिला त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक. आत्ता बाकी फलंदाज बघायला मिळतोय तो 500 हिमांशुनी षटकांमध्ये 500 रुपये मयूर दवणे यांच्याकडनं. मयूर दवणे यांच्याकडे देखील भरपूर पारितोषिक मिळालेत. आता बाकी समीकरण थोडं बदललेत. गडी बाद झालेत ते 4 आणि सिच्युएशन आहे ते 19 चेंडू 20 धावा. काय मॅच रंगतदार बघायला मिळते. आता डावखुरा फलंदाज झालाय तो म्हणजे हिमांशू. मयूर दवणे यांच्याकडनं षटकार मारा. तुम्हाला 500 रुपयाचं बक्षीस आहे. गुड बॉलिंग. 4 गडी आतापर्यंत बाद केले. 4च्या 4 गडी त्यांनीच बाद केलेत. इथे चेंडू टटवला स्क्वेअर लेगच्या रिझनला जातोय. इथे बाकी क्षेत्ररक्षण होते. एकच धाव पुन्हा बघायला मिळते. आणि या एका धावाने धावसंख्या होते ती 24. काय सुंदर जोरदार टाळ्या असायला पाहिजे. 2 षटकामध्ये धावा दिल्या 7 आणि गडी बाद केले 4. यापेक्षा तुम्हाला झुंज देणारा गोलंदाज काय पाहिजे. माफक 43 धावा असताना संघासाठी वाटा काढत असताना 2 षटक 7 धावा 6 धावा आणि 4 गडी बाद केलेत. काय सुंदर गोलंदाजी केलाय. आता बाकी 18 चेंडू 19 धावा. 18 चेंडू आणि 19 धावाची आवश्यकता. एक रंगीबार स्थितीत मॅच बघायला मिळते. रंगतदार लढत मॅच बघायला. मोठा शॉट लागला तर मॅच लवकर संपेल. विकेट काढलं तर मॅच जिंकेल. आता बाकी इथे विचार विनिमय केला जाते आणि गोलंदाजीसाठी गौतमला पाचारण केलं जाते. या षटकात सामनाचे चित्र बघायला मिळतील. इथे जर विकेट निघाले तर बाकी सामना बघायला मिळेल. पण अजून देखील 6 गडी त्यांच्या हातामध्ये आहेत. अजून देखील डकआउट मध्ये 2 चांगले फलंदाज बसलेले आहेत. जयेश नावाचा मोठा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. काय प्रतिसाद दिला हो गावकऱ्यांनी. गावकऱ्यांचं जेवढं कौतुक करावं. तारापूर गाव हे अजरामर गाव. भारताच्या नकाशात नव्हे तर देशाच्या नकाशावर या गावाचं नाव लिहिलं गेलं. डॉक्टर होमी भाभासारखे मोठे शास्त्रज्ञ या गावातून गेले आणि तिथूनच खऱ्या अर्थाने ओळख. नंतर मग तुम्हाला TAPS BRC बांधली गेली. बॅक्टेल नावाचं कॉन्ट्रॅक्टर आले. तिथून नंतर ऑरिकन नावाचे आपला भारतीय कॉन्ट्रॅक्टर बघायला मिळेल आणि खऱ्या अर्थाने तिथूनच भारताची ओळख या तारापूर गावात दिली गेली. प्रथमतः डायमेकिंग हा मोठा मोलाचा धंदा आपण म्हणून पाहिला. डायमेकिंगमध्ये देशा पलिशाकडे मोठमोठ्या डायमेकिंगच्या डाई जाऊ लागल्या आणि खऱ्या अर्थाने मग बागायतदार बनले. मच्छीमार संघटना आली आणि असंख्य रूपाने मग हे गाव अनेक रूपाने तुम्हाला नावोदित केलं गेलं. अशी या गावाची ख्याती प्रत्येकाच्या ध्यानीमनी पाहायला मिळते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू 19 धावा. चेंडू टटवलाय. कव्हरच्या रिझनला बघायला मिळते. कोणता खेळू नाही. चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. धन्यवाद DJ.
हा चौकार मारला तर मला आठवण झाली एका जुन्या जनता क्रिकेटपटू पालघर 11 स्टार संघाचा तो खेळाडू दिनेश माफ करा अनिल घरात हा नावाचा फलंदाज अशाच प्रकारची फलंदाजी करायचा. काय फटकेबाजी बघायचा, मग प्लेअर ऑन द हेड लावायचा, मग तो ऑफ साईडला चौकार मारायचा. सेन्सिबल क्रिकेट, देखणी रुबाबदार स्पर्धा, स्टायलिश शॉट आणि या खेळाडूचं मी मनापासून कौतुकाची जबाबदारी दिली आहे हर्षला ती पार पाडतोय. हिमांशूच्या बॅटी चौका बघायला मिळाला. पुन्हा एकदा हिमांशू समोर तुम्हाला गौतम नावाचा आक्रमक गोलंदाज पाहायला मिळतोय. बॉलिंग इथे बाकी सुंदर चेंडू टाकला जातोय. काय धारदार गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. 43 धावा काढताना देखील रणांगणावर क्षेपणास्त्र कशी सोडायला लागतात तशा पद्धतीची ॲक्युरेट आणि परफेक्ट गोलंदाजी या गोलंदाजाकडनं बघायला मिळते. आपण जर दिनेशचा विचार केला 2 षटक 6 धावा आणि 4 गडी बाद करायचं एक भव्य दिव्य असं काम त्याने केलंय. पण दुसऱ्या एंड विकेट नाही मिळत, बाकीच्या गोलंदाज ते काम करावं लागेल. चेंडू टटवला आहे, सरळ चेंडू जातो मिड विकेटच्या रिजनला. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू येतोय, एक धाव बघायला मिळते. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण आणि धावसंख्या होते 32 धावा. 11 धावाची आवश्यकता. थोडंसं दबाव वाढला आणि क्षेत्ररक्षण नवोदित आहेत ना, दबावामध्ये फलंदाज त्याच्या दबाव टाकला, थोडंसं फ्लम्बिंग झाल्याने बघता बघता चेंडू गेला मिड विकेटच्या रिजनच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. आता बाकी 11 धावाची आवश्यकता. फरक धावसंख्या लागली ती 32. गुड क्रिकेट, खरोखर सुंदर क्रिकेट दोन्ही डावखुऱ्या फलंदाजाकडून तुम्हाला बघायला मिळते. पुनश्च हिमांशू समोर आहे तो गौतम नावाचा गोलंदाज. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. पहिलं कानाखाली खेळायचं आणि मग गालावर कळी मारायचं, पण त्याच्या अगोदर चांगली गोलंदाजी करा. आज ज्या पद्धतीने मी रेडशिपच्या प्रत्येक गोलंदाजाचं कौतुक करेन. टिचून मारा केला मोठा, कोणताच एकमेव षटकार फक्त तो मारला तो कुणालने. त्यानंतर बाकी एक षटकार मारला शेवटच्या फलंदाजाने, तो म्हणजे प्रणयने. त्यानंतर बाकी कोणत्याही फलंदाजाला बॅटिंग करण्याचा चान्स दिला नाही. एवढी परफेक्ट ॲक्युरेसी, लाईन अँड लेंथ असा टिचून मारा केला रेड शिफ्टच्या गोलंदाजाने. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू गुड कंट्रोल शॉट खेळला ऑन साईडला मिड विकेटच्या रिजनला. एक धाव तो बघायला मिळते. इथे बाकी थोडीशी प्लमिंग पुन्हा पाहिली जास्त कॉलिंग. इथे बाकी सुंदर यष्टीरक्षण करतात, कव्हरिंग करतात अतुल जाधव. इथे बाकी धावसंख्या होती ती 33. अजून देखील 10 धावा विजयापासून दूर आहे. पहिल्या वहिल्या TCPL तारापूर क्रिकेट प्रीमियरचा विजेता कोण ठरेल, 50,000 आणि पेक्षा ट्रॉफी कोणाच्या घरात जाईल. संतोष पाटीलने मिसेसला सांगितलं की आरती तयार ठेवा, रात्री 10-11 वाजेपर्यंत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू असं मॅसेज दिलं केलं गेलं. बघा काय काय पाहायला मिळतं हो या रणांगणावर. कारण मुलीचा तो उत्साह, पप्पा आपण जिंकलोत का, तारापूरमध्ये पहिलं आलोत का, तो आनंद एक वेगळा बघायला मिळतो. कारण आम्ही जिंकलोत, आमच्या घरात ते दिवस आलेत, त्यामुळे अनुभवाची शिदोरी आज बघायला मिळते. कुठे साहेब, राजेश कुठे, जेवढं तुमचं कौतुक करावं, यतीन जाधव, किरण जाधव, महेश जाडू, गोलू, धनंजय, प्रत्येकांचं, आयोजकांचं, आमच्या स्पॉन्सरचं मनापासून कौतुक करीन मी. बॅकफुटला गेला, काय सुंदर क्रिकेट खेळायला मिळते. हर्षचं मी कौतुक करेन. ओपनिंगला आलाय, मोठी जबाबदारी बघतो आणि एकरी धावा काढण्याची भूमिका दिलाय, तेच तो पार पाडतोय. ज्या पद्धतीने तुम्ही 43 धावा कशा काढायच्या हा तुम्ही रियाज मांडला आणि कशाप्रकारे खेळायचं, एका बॅट्समॅनला कसं खेळायचं दाखवलं गेलं आणि तेच काम बाकी हर्ष करतो. इथे षटक संपत्ती 5 आणि फरक धावसंख्या लागली ती 34. म्हणजे आता 12 मध्ये पाहिजेत त्या 9 धावा. बघूया कृणाल तसं षटक टाकलो का. इथे बाकी मला ना विचार केला चेतन मोहितेची आठवण येईल. काय षटक टाकलं होतं. अशीच मॅच होती, 12 चेंडू 9 धावा, त्याने फक्त 2च धावा दिल्या होत्या. मग 12 चेंडू 7 धावाची मॅच आली, 41 धावाची मॅच होती. नंतर मग 2 चेंडू 2 आला होता. तसं पाहायला मिळेल का. 2 षटकं काय टाकली, तो लेग ब्रेक काय सुंदर गोलंदाजी केलाय. एका षटकात 3 दिल्या होत्या, एका षटकात 2 दिल्या होत्या आणि तो सामना होता पहिल्या दिवशीचा. आणि तशीच प्रकारची गोलंदाजी दिनेशने केलाय. आता 12 चेंडू 9 धावा. काय अब्सोल्युटली गुड क्रिकेट. 3 दिवस सातत्यपूर्ण तुम्ही पाहिलात. महिला वर्गाचा प्रतिसाद, प्रत्येक यंगस्टार लोकांचा आणि आजी माझी क्रिकेटपटूंचा मी मनापासून आभार मानेन जो तुम्ही आम्हाला इथे स्टाफ आणि जो सपोर्ट केलात. शॉर्ट ऑफ प्लेइंग चेंडू, पण फलंदाज मारणार नाहीये, त्याला मध्ये चेंडू जात आहे. मला हा गुड रनिंग बिटवीन द विकेट, धावबाचा चान्स आणि बघता बघता सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. देखते देखते बघता बघता डोळ्यामध्ये प्रेम केलं, तू चल मी आलो असं म्हणताना धावपक बघायला मिळते. आणि 2 धावांची धावसंख्या होती ती 36. काय रंगतदार लढत मैदानाच्या. प्रत्येक खेळाडूचं, प्रत्येक प्रेक्षकाचं डोळ्याचं पारणं फिटो न फिटो प्रत्येक राज्याचं सणचित्र बघा. विश्व नेटवर्कचं मनापासून कौतुक करेल, गालगिरीचं मनापासून मी कौतुक करेल. हे मंडप ज्याने आम्हाला दिलंय त्यांचं मनापासून मी कौतुक करेल. भागेश मोहिते यांचं मनापासून कौतुक. पुन्हा एकदा गोलंदाजी
शॉर्ट ऑफ लेन कट केलाय डीप पॉईंटच्या रिझनला एक धाव बघायला मिळते आणि इथे दुसरी धाव पूर्ण बघायचं आहे आणि बघता बघता दुसरी धाव देखील बघायला मिळते. तुम्ही मोहात पडा पण माणूस प्रेमात पडत नाहीये. बघा मोहात द्या पण माणूस प्रेमात नाही, कारण शॉर्ट मोठे खेळत नाहीये, फक्त गॅपमध्ये फटके मारतात. चेंडू जाणार नाही तर माहिती पडलाय म्हणून फक्त बाकी एक धाव करून स्कोर पुढे नेतात आणि या 2 धावांची धावसंख्या होते ती 38. अजून देखील 5 धावाची आवश्यकता. काय रंगतदार लढत बघायला मिळाली. रेड शेपनी कुपन दिले आणि बघितलं की अशा पद्धतीने मोहामध्ये पाडायचं आणि प्रेमामध्ये मॅच जिंकायचं. व्हॉट अ क्लास वर्ल्ड. सुपर बॅटिंग, दर्जेदार फलंदाजी तुम्हाला दोन्ही डावखुऱ्या फलंदाजाकडनं बघायला मिळत आहे. फुल टच द्या, शॉर्ट ऑफ लेन द्या, फक्त एकेरीत वेळ धावाच काढतायत. बघा पुन्हा स्वीप केलाय चेंडू, मोठा फटका मारला स्क्वेअर लेगच्या रिझनला. बघा किती सुंदर स्वीप केला. तंत्र बघा किती होतं. पिचिंग कुठे झाला, शरीरापासून फक्त दुडे पेजला म्हणजे संपूर्ण अंगात चेंडू आला आणि मग त्याला स्वीप खेळला गेला. दॅट्स अ क्रिकेट स्टाईल. संतोष पाटील लेदर क्रिकेट मध्ये जेव्हा आपण खेळत होता तुमचा संघ होता, अशाच आपण स्वीप शॉट खेळायला पाहिलेत आणि परफेक्टली बॅटिंग करतात. जशा पण सामना कसा जिंकता येईल एकेर दोन्ही, कारण यंगस्टरलाही चांगली एक्झाम्पल उदाहरण बघायला मिळतात. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू, चेंडू टटवलाय. बघा इथे मोठी चूक होत आहे, इथे मोठी चूक होत आहे. गरज नव्हती आणि मोठा झटका जातोय. हा काय गीत, आई तुझं देऊळ. पुन्हा मुंबईला हायवेला जायचं, एकविराचं मंदिर बघायचं आणि प्रत्येकाचं मोह पडून नवसाला पावणाऱ्या देवी कोळ्यांची हे पाहायला मिळालं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. किती चेंडू उरलेत, किती धावा हव्या आहेत? 8 चेंडू आणि 4 धावांचा नवोदित फलंदाज झालाय तो जयेश. काय सुंदर गोलंदाजी केलाय जयेशची. बॅटिंगची स्टाईल पकडण्याची वेगळी आहे. 8 चेंडू आणि 6 धावाची गरज, 4 धावाची गरज. 8 चेंडू 4 क्षेत्रक्षणामध्ये थोडंसं बदल केलं जाते. गुड मॅच ऑर्गनायझेशन TCPL. तारापूर क्रिकेट प्रेमीचं पहिलं वर्ष हे अतिशय अप्रतिम बघायला मिळत आहे. दर्जेदार स्पर्धा आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल. शॉर्ट ऑफ लेन चेंडू, या फलंदाज देखील ओहो डायरेक्ट स्लो पाहायला मिळेल का. गुड फील्ड वर. बघा कशा पद्धतीने संघर्ष केले जात आहे. धावसंख्या होते 40. 3 धावच्या आवश्यक. 7 चेंडू 3 धावा. सुंदर गोलंदाजी हाताळलाय, पण बघा किती मोठा चेंडू द्या ते मारतच नाहीये. हा देखील शॉर्ट ऑफ रेंज चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न केला, फक्त स्वीप केला. 1 धाव बघायला मिळते. 7 चेंडू आणि 3 धावा. पहिल्या वर्षीचा तारापूर क्रिकेट प्रेमीचा विजेता कोण होते बघायला मिळू शकत नाही, कारण शेवटच्या क्षणापर्यंत सांगता येत नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय तो म्हणजे कृणाल. ओहो हो हो हो, थोडासा दबाव, कारण सामना फिनिशच्या अवस्थेत आलाय. मधामध्ये धडकन असते. पहिलीच स्पर्धा जिंकण्याचं काम जेव्हा असतं, पहिल्यांदा घरामध्ये कुटुंबाने होते तेव्हा अनेक नामांकन काम केलं जाते. तशीच पहिला स्पर्धा तुम्ही जिंकली ही स्पर्धा वेगळ्या नामांकाने बघितलं जाते. काय गुड वर्क बघायला मिळालंय. महिलामध्ये कनकची कर्णधार पद सुंदर बघायला. कनकचं जेवढं कौतुक करावं तेवढं मनापासून कमी. भारती पाटील काय गोलंदाजी केली, फलंदाजी केली. रश्मी मंत्री यांनी काय फलंदाजी केली. 50 धावाची भागीदारी त्यांचा देखील विसरून चालणार नाहीये. ओ हो काय धडधक करने लगा मेरा जिया धडका. माधुरी दीक्षितच्या गाण्याची आठवण प्रत्येकाला होते, कोण विसरू शकतोय. म्हणून म्हणतात ना, गाण्याने दुःख दूर केले जाते, म्युझिकने कोमातला माणूस जागा केला जातो, तसं संगीताच्या पाण्याने इथे बघा सामना रंगवला जातोय. सुपर मॅच. प्रत्येकाचं नजरा या सामन्याकडे लागल्यात. आहा ट्रॅव्हल केलाय पण चेंडू जाणार नाहीये. हवेची आर्द्रता कमी आहे. इथे बाकी 1च धाव बघायला मिळते आणि या एका धावाने धावसंख्या होते ती 41. 6 चेंडू 2 धावा. परंतु मग अविकेतन फायटर संघाचा मनापासून कौतुक करेल की 43 धावा असताना 7व्या षटकापर्यंत झुंजवलं जाते संघाला. जोरदार टाळ्या अविकेतन फायटरसाठी असायला पाहिजेत. काय दिवाळी दसरा रोज पाहायला मिळतो. मैदानाच्या बाहेर पडा मित्रांनो, किती सुंदर व्यक्तिमत्व आहेत. मैदानाच्या बाहेर पडा फटाके, कारण आताचे फटाके कधी कुठे येतील सांगता येत नाही. आपल्यामुळे एखाद्याची दुर्घटना होता कामा नये. 6 चेंडू 2 धावा. कोणता गोलंदाज पाहायला मिळतो ते पाहूया. पहिली स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते वरोरच्या सभागृहामध्ये. RPL म्हणजे रोहिदास पिलिंगचं ऑप्शन चालू आहे. सतत 4 वर्ष समालोचन तिकडे केलं, यावर्षी जाता येत नाही, त्याच्यावर रागावलेत. पण मला क्षमा करा, कारण मी अगोदरच एक मॅच घेतलाय आमच्या वंजारी समाजाची आहे. 42+ जात नाही कधी, पण यावर्षी जावं लागेल. मग कृपया थोडंसं रागावू नका. येऊ पुढच्या वर्षी तुमच्यापर्यंत. 6 चेंडू 2 धावा.
काय मॅच आहे दर्शक. टुर्नामेंटवर जोरदार टाळ्या मला खरोखर सांगता समारंभ होतो शेवटाला. आपल्याला जोरदार टाळ्या माझ्या आयोजकांसाठी व्हायला पाहिजेत. किरण जाधव बघूया. किरण जाधवने अशा अनेक सामना जिंकण्याचा पराक्रम केलाय. 6 चेंडू 4 धावा असताना सामना जिंकून दिला. इथे 2 धावा आहेत. विजय होईल का? डावखुरे फलंदाज बघायला मिळणार. स्ट्राईकवर आहे तो हर्ष. ओपनिंगला आलाय. कट केला इथे बारीक. ओ हातातला चेंडू गेला. आता 5 चेंडू 1 धावा. सामना बरोबरीत होत आहे. 1 धावाची आवश्यकता. रेड शेफ संघाला विजेता देण्यासाठी संतोष पाटील यांचा संघ इकडे बघायला मिळतोय. मनातला आनंद चेहऱ्यावरचं हास्य काही लपवता येत नाहीये. कारण पहिल्या वर्षीची स्पर्धा जिंकणे पैसा बाजूला असून द्यावं पण ते कप जिंकण्याच्या स्पर्धेवर नाव कोरणे एक इतिहास रचणे हा एक काम तुम्हाला वेगळा बघायला मिळतोय. रेड शेफ संघ विजेता होतो. 5 चेंडू 1 धावा. इथे वाईड आणि अशा पद्धतीने सामना चॅम्पियन झाला.